नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 7 ही प्रश्नपत्रिका आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीच्या 2026च्या IBPS पॅटर्ननुसार बनवलेली आहे, जी की येत्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. याच्यामध्ये आपण विषयानुसार जेवढी प्रश्नांची संख्या आहे तेवढी प्रश्नांची संख्या ऍड केलेली आहे आणि त्याच सोबत आपण जे पण प्रश्न याच्यामध्ये ऍड केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतर जी पण माहिती असणार आहे ती देखील आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने टोटल एकूण आपण 90 जे प्रश्न आहेत ते सर्व सोडून घेणार आहोत. त्याची स्पष्टीकरणासोबत माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. त्या अगोदर अजून 2-3 महत्त्वाच्या सूचना आहेत मित्रांनो. बघा मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीसाठी आपण स्पेशल एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. जे आपण क्लास घेत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या ग्रुपवरती भेटून जाते किंवा या पदभरतीचे सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती दिले जातात. तर त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. त्याचसोबत या प्रकारच्या डेमो टेस्ट आपण ज्या बनवलेल्या आहेत मित्रांनो, त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल. टेलिग्रामवरतून तुम्ही हे PDF डाउनलोड करून ते सोडू शकता मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर सांगली जिल्हा मध्यवर्तीसाठी आपण 20 मॉक टेस्ट बनवलेले आहेत मित्रांनो. प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी खूप महत्त्वाचे IMP प्रश्न आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत मित्रांनो. तर या 20 टेस्ट तुम्हाला कुठून भेटतील, कशा भेटतील, त्याचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्याविषयी माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. जेव्हा या व्हिडिओमध्ये टोटल आपले 15 प्रश्न सोडून होतील, पण त्यानंतर 16व्या प्रश्नाच्या अगोदर आपल्याला नोट्स आणि टेस्ट बद्दल माहिती दिली जाईल. तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कोणत्या कलमानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातून किमान 25% रक्कम राखीव निधी म्हणजेच रिझर्व्ह फंड मध्ये वर्ग करणे बंधनकारक आहे? महत्वाचा प्रश्न मित्रांनो दिलेली आहे मित्रांनो कलम 66 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर कलम 70 दिले मित्रांनो. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर सहकारी संस्थेच्या निधीच्या गुंतवणुकी संबंधित म्हणजेच इन्व्हेस्टमेंट संबंधित नियम याच्यामध्ये सांगितले आहेत मित्रांनो कलम 70 मध्ये. आणि त्याच्यानंतर कलम 73 दिले. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या रचनेविषयी व अधिकारांविषयी ज्या तरतुदी आहेत मित्रांनो त्या आपल्याला 73 मध्ये दिलेल्या आहेत. इतर देखील माहिती तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असते. तर याच स्वरूपामध्ये संपूर्ण आपण या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. तर बघा, पुढील 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार संघाने म्हणजेच ICA ने स्वीकारलेल्या सहकाराच्या मूलभूत तत्वांपैकी खालीलपैकी कोणते तत्व नाही मित्रांनो? आपल्याला वारंवार सांगत आलेलो मित्रांनो, ICA चे जे महत्त्वाचे 7 तत्वे ते पाठच करा मित्रांनो. त्याच्यावरती पेस्ट येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. तर त्याच तत्वांपैकी आपल्याला जर म्हटलं तर कोणतं तत्व खालीलपैकी नाही हे आपल्याला इथं विचारलेलं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, अनियंत्रित नफा वाटप. ठीक आहे, अनियंत्रित नफा वाटप हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये महत्त्वाची माहिती काय सांगता येईल. सहकार चळवळ ही सेवेच्या उद्देशाने स्थापन झालेली असते आणि याच्यामध्ये नफा मिळवण्यासाठी नाहीतर आंतरराष्ट्रीय सहकारी संघाने म्हणजेच ICA ने ठरवलेल्या तत्वानुसार नफा हा मर्यादित स्वरूपातच वाटला जातो. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 3 हे या तत्वापैकी नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आपल्याला ICA चा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. तर तो देखील आपल्याला माहिती इथं पाहिजे. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला ICA. ठीक आहे, ICA चा फुल फॉर्म देखील आपल्याला इथं माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला ICA ची स्थापना देखील विचारली जाऊ शकते मित्रांनो. ICA ची स्थापना कधी झाली परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर 19 ऑगस्ट 1895. 19 ऑगस्ट 1895 या वर्षी आपल्याला या दिवशी स्थापना झालेली बघण्यासाठी भेटते. आता जर म्हटलं तर स्थान कोणतं होतं मित्रांनो असं देखील आपल्याला इथे विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो लंडन. ठीक आहे, लंडन जे की इंग्लंडमध्ये आपण म्हणू शकतो. डायरेक्टली इंग्लंड या देशामध्ये आपल्याला स्थापना झालेली बघण्यासाठी भेटेल. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर ICA चे आपल्याला मुख्यालय कुठे
असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ICSचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? बेल्जियम मध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बेल्जियम हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि ICSचे महत्वाचे 7 तत्व आहेत मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, आणि हे तत्व केव्हा इथं करण्यात आली होती मित्रांनो? 1985 मध्ये. ठीक आहे, 85 नव्हे तर 95 मध्ये हे तत्व करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर ते तत्व आपल्याला महत्वाचे असणारे 7 तत्व. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर त्याच्याविषयीच बाकीचे हे तत्व, जसं की आपल्याला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे खुले आणि स्वैच्छिक सभासदत्व. तर हे आपल्याला किती नंबरचं तत्व आहे असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर आपल्याला खुले आणि स्वैच्छिक सभासदत्व आपल्याला जर म्हटलं तर ते 1 नंबरचं तत्व आहे मित्रांनो. त्यानंतर लोकशाही सभासद नियंत्रण हे किती नंबरचं तत्व आहे मित्रांनो? तर हे आपल्याला सांगता येईल 2 नंबरचं तत्व आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला हे बघा ऑप्शन क्रमांक 4 दिलेले मित्रांनो, स्वातंत्र्य विषय. तर हे किती नंबरचं आहे? तर हे 4 नंबरचं तत्व आहे मित्रांनो. हे देखील आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं. कोणतंही आपल्याला विचारलं जाईल आणि ते किती नंबरचं तत्व आहे ते देखील तुम्हाला इथं माहिती पाहिजे. क्रमानुसार 1 ते 7 जेवढी पण तत्व आहेत ते व्यवस्थित बघा, त्यांचा क्रम देखील आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर पुढील आता आपण प्रश्न बघत आहोत. तर बघा आता आपल्याला पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? त्रिस्तरीय ग्रामीण सहकारी पतपुरवठा रचनेत राज्य पातळीवरती खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते? महत्वाचा प्रश्न मित्रांनो. इथं आपल्याला एपेक्स लेवल म्हणजेच आपल्याला सांगता येईल स्टेट लेवल असं म्हणता येईल मित्रांनो, स्टेट लेवल. ठीक आहे, तर आपल्याला राज्य स्तरावरती आपल्याला कोणती संस्था कार्य करते विचारले मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच राज्य सहकारी बँक म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक हे आपल्याला इथं सांगता येईल मित्रांनो. आणि आपल्याला एपेक्स लेवल ठीक आहे असं देखील त्या आपण संस्थेला म्हणतो, असं देखील माहिती इथं असायला पाहिजे. तर इथे आपल्याला त्याबद्दलच इथं माहिती विचारलेली आहे मित्रांनो. इतर महत्वाची माहिती सांगायचं जर म्हटलं तर ग्रामीण अल्प मध्यम मुदतीच्या जे पण पतपुरवठ्यासाठी आपण जर म्हटलं तर भारतामध्ये 3 स्तराची रचना करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यालाच आपण काय म्हणतो? त्रिस्तरीय ग्रामीण सहकारी पतपुरवठा रचना. ठीक आहे, तर त्यालाच आपण ते म्हणतो मित्रांनो. आणि हे जे 3 स्तर आहे या रचनेमध्ये जर म्हटलं तर सर्वात वरचा जो स्तर आहे मित्रांनो तो असणार आहे मित्रांनो स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच राज्य सहकारी बँक. ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरती जर म्हटलं तर आपली जिल्हा बँक कार्य करते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. हा 2 नंबरचा आपण म्हणू शकतो मधला टप्पा. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था ही 3 नंबरला म्हणजे शेवटच्या खालच्या पातळीला इथं काम करते किंवा गाव स्तरावरती काम करते असं आपण म्हणू शकतो. गाव स्तर, जिल्हा स्तर, त्याच्यानंतर पुढे राज्यस्तर हे आपल्याला इथं महत्वाचं असणार आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला अजून काय दिलेलं आहे मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, एपेक्स लेवल म्हणजे स्टेट लेवल ही गोष्ट लक्षात घ्या. इथं असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, कन्फ्यूज नका हो मित्रांनो, दोन्हींचा सारखाच अर्थ असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर नाबार्ड आणि त्यासोबत RRB बद्दल देखील इथं माहिती विचारलेली आहे. पुढे त्याच्याबद्दल देखील माहिती इथं जाणून घेऊयात मित्रांनो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा सर्वप्रथम आपल्याला इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, आपल्याला प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था म्हणजेच PACS. ठीक आहे, PACS दिलेले मित्रांनो. आपण म्हणू शकतो ही गाव पातळीवरती काम करते. ठीक आहे, करणारी संस्था आहे. त्याच्यानंतर ही जिल्हा पातळी हे समजून आलं, हे राज्य पातळी हे समजून आलं. इथं नाबार्ड बद्दल देखील इथं माहिती विचारलेली आहे मित्रांनो. तर ही आपण म्हणू शकतो या रचनेमध्ये जर म्हटलं तर सर्वात वरची किंवा आपण ही सर्वोच्च नियामक संस्था आहे. ठीक आहे, असं तर याचा संदर्भ याच्यामध्ये येत नाही मित्रांनो, ही थोडीशी आपण वेगळी म्हणू शकतो याच्या संदर्भात. आणि नाबार्ड बद्दल अजून आपल्याला महत्वाची काय माहिती सांगता येईल मित्रांनो, शेती संदर्भात जर म्हटलं तर महत्वाची संस्था आपल्याला इथं कार्य करणारी ही संस्था सांगता येईल मित्रांनो. नाबार्ड वरती तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. एक तर आपल्याला जर म्हटलं तर नाबार्ड वरती कोणता प्रश्न विचारला जाईल मित्रांनो, स्थापना, त्याच्यानंतर मुख्यालय. ठीक आहे, मुख्यालय विचारलं जाऊ शकतं. आणि महत्वाचं कार्य किंवा आपल्याला याच्यामध्ये जे पण नियमावली आहेत मित्रांनो त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आपण ते देखील या प्रश्नपत्रिकेमध्ये बघणार आहोत, काळजी करू नका. ठीक आहे, चला पुढील आता 4 नंबरचा प्रश्न आता आपण बघत आहोत मित्रांनो. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियमानुसार सहकारी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षण. ठीक आहे, म्हणजेच लेखापरीक्षण म्हणजे काय मित्रांनो, ऑडिट वर्गीकरण कोणत्या श्रेणीमध्ये केले जाते मित्रांनो. ठीक आहे, थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला इथं ऑडिटचं जे वर्गीकरण आहे मित्रांनो ते कोणत्या श्रेणीमध्ये केलं जातं असा आपला इथं प्रश्न इथं तयार होत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारं ऑप्शन क्रमांक A म्हणजेच ABCD या श्रेणीमध्ये आपल्याला केलं जातं असं सांगता येईल मित्रांनो.
आता याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची माहिती काय सांगतील मित्रांनो, सहकारी संस्थेच्या आर्थिक कामकाज म्हणू त्यासोबत वसुली आणि व्यवस्थापनाच्या गुणवत्तेवरती आपण म्हणू शकतो वैधानिक लेखा परीक्षण म्हणजेच ऑडिटर तपासणी करून संस्था ABCD, ठीक आहे, असा आपण म्हणू शकतो लेखा परीक्षण वर्ग म्हणजेच ऑडिट क्लास देतात, असं आपण याच्यामध्ये स्पष्टीकरण देऊ शकतो मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए इथं या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. यातील ए म्हणजे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. आता याचा अर्थ काय मित्रांनो, तर ए म्हणजे सर्वात उत्कृष्ट कामकाज, ठीक आहे, सर्वात उत्कृष्ट कामकाज असं आपण म्हणू शकतो. वरच्या स्तराचं चांगलं ग्रेडचं कामकाज इथं आपण म्हणू शकतो सर्वात उत्कृष्ट कामकाज. तर डी म्हणजे जर म्हटलं तर अत्यंत खराब किंवा आपण म्हणू शकतो गंभीर गैरव्यवसाय व थकाबाकीचं कामकाज, ठीक आहे, थकाबाकी जास्त, गैरव्यवहार जास्त, अशा प्रकारचं कामकाज मित्रांनो, ठीक आहे. तर याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, फरक काय आहे त्याच्यावरती तुम्ही इथं व्यवस्थित चर्चा करायला हवी. याच्यामध्ये जर म्हटलं तर नियम काय सांगतो मित्रांनो, दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर वैधानिक ऑडिट करणे बंधनकारक असते, ठीक आहे, वर्ष संपल्यानंतर ऑडिट करणे बंधनकारक असते मित्रांनो, ठीक आहे. इतर पर्याय काय दिलेले आहेत मित्रांनो ते चुकीचे याच्या संदर्भात आहे का नाही, ठीक आहे, त्याच्यामुळे याच्याविषयी आपण जास्त काय बोलणार नाही मित्रांनो. चला डायरेक्टली पुढील प्रश्न आता आपण बघत आहोत मित्रांनो. तर बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, सहकारी संस्थेच्या अशा सभासदाला काय म्हणतात ज्याने संस्थेचा नाममात्र भाग खरेदी केला आहे. कोणता नाममात्र भाग खरेदी केला आहे परंतु त्याला मतदानाचा किंवा लाभांशाचा अधिकार नसतो. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्याने नाममात्र भाग खरेदी केलेला आहे परंतु त्याला मतदानाचा किंवा लाभांशाचा अधिकार नसतो, तर त्या सभासदाला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 बघा, सॉरी ऑप्शन क्रमांक 1 नव्हे तर सी होईल, हे होणार नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच नाममात्र सभासद, ठीक आहे, नाममात्र सभासद म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आणि यामध्ये नाममात्र सभासदालाच काय म्हणतात मित्रांनो, नॉमिनल मेंबर, ठीक आहे, असं देखील आपल्याला इथं लक्षात असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय सांगता येईल मित्रांनो, कायद्यानुसार नाममात्र सभासद म्हणजेच नॉमिनल मेंबर जो आहे मित्रांनो, म्हणजेच बाय लॉज नुसार नियमानुसार आपण म्हणू शकतो नोंदणीनंतर आपण नॉमिनेबल जो मेंबर आहे त्याच्यानुसार त्याचे जर ऍड झालं त्याच्यामध्ये, तर सामान्यतः त्याला जर म्हटलं तर आपल्याला इथं मतदानाचा किंवा लाभांशाचा अधिकार इथं नसतो, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर IMP पॉईंट काय सांगता येईल मित्रांनो, अधिकार मतदानाचा हक्क नाही आणि लाभांशाचा हक्क नाही, हे महत्वाचं जर म्हटलं तर अधिकार त्याच्यामध्ये नसतात मित्रांनो, ठीक आहे, कोणाला नाममात्र सभासदाला. आणि उद्देश काय मित्रांनो, उद्देश देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर याचा उद्देश काय मित्रांनो, केवळ विशिष्ट कायदेशीर व व्यावसायिक पूर्ततेसाठी सभासदत्व, ठीक आहे, तर हा उद्देश आहे मित्रांनो. आणि प्रवेश फी जर म्हटलं तर फक्त नाममात्र प्रवेश फी आकारली जाते याच्यामध्ये, इतर कोणती प्रवेश फी आकारली जात नाही मित्रांनो, ठीक आहे. इतर जे पर्याय दिलेले आहे क्रियाशील सभासद म्हणजे आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, आता त्याला म्हणतात ऍक्टिव्ह मेंबर. तर याच्याविषयी आपल्याला काय माहिती सांगता येईल मित्रांनो, संस्थेच्या सेवेचा वापर करणारा व मतदानाचा पूर्ण अधिकार असणारा मेंबर, ठीक आहे, त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तर सहयोगी सभासद, ठीक आहे, तर याला काय सांगतील मित्रांनो, हे कशाच्या संदर्भात आहे, भाग दाखवल्यावरती दुसऱ्या क्रमांकावर नाव असलेला सभासद, ठीक आहे, भाग दाखवल्यावरती दुसऱ्या क्रमांकावरती नाव असलेला सभासद. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर सन्माननीय सभासद, ठीक आहे, तर हे जर म्हटलं तर हे कशामध्ये येतं मित्रांनो, संस्थेने आपण म्हणू शकतो आदराने दिलेले सभासद, ठीक आहे, संस्थेने ज्यांना पण आदराने जे दिलेले सभासदत्व असतं तर ते आपण याच्यामध्ये येतं असं म्हणू शकतो, ठीक आहे. आणि प्राथमिक जर म्हटलं तर ते 1 नंबरला येतं, प्रायमरी मेंबर याच्यामध्ये येतं असं म्हणायला हरकत नाही. इतर देखील माहिती तुम्हाला इथं सांगून घेतली मित्रांनो. थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु बाकीची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला समजून येईल, जेणेकरून परीक्षेला कसाही प्रश्न आला तरी त्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर तुम्हाला सांगता येईल. तर बघा आता पुढील 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण जी सभा आहे मित्रांनो, ज्याला काय म्हणता मित्रांनो आपण AGM, ठीक आहे, तर ही जी सभा आहे मित्रांनो आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्याच्या आत घेणे बंधनकारक आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. हा देखील परीक्षेला मागच्या पेपरला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक बी,
म्हणजेच 6 महिने. ठीक आहे, कमीत कमी 6 महिन्याच्या आत इथं घेणं बंधनकारक आहे मित्रांनो. याच्याविषयी महत्वाची माहिती काय सांगता येईल मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम 75 नुसार, कोणत्यानुसार, कलम 75 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपले आर्थिक जे वर्ष मित्रांनो, जे पण आर्थिक वर्ष मित्रांनो, तोच आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 31 मार्च नंतर, थोडक्यात जर म्हटलं तर आर्थिक वर्ष म्हणजे 31 मार्च नंतर पुढील 6 महिन्याच्या आत म्हणजेच 30 सप्टेंबर पूर्वी, ठीक आहे, म्हणजेच 30 सप्टेंबर पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ज्याला आपण काय म्हणतो, एजीएम म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, आपण काय म्हणतो, एजीएम. ठीक आहे, तर एजीएम आयोजित करणे बंधनकारक असते. आपल्याला एजीएमचा फुल फॉर्म देखील कधी कधी परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर मग आपल्याला इथं आपल्याला एजीएमचा फुल फॉर्म सांगता येईल अॅन्युअल जनरल मीटिंग. ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल, असं देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्याला एजीएमचा फुल फॉर्म सांगा, तर अॅन्युअल जनरल मीटिंग. ठीक आहे, असं आपल्याला तेव्हा सांगता येईल मित्रांनो. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक इथं महत्त्वाचा प्रश्न तयार होतोय मित्रांनो. आपल्याला असं देखील इथं विचारलं जाऊ शकतं की आर्थिक वर्ष संपल्यानंतर कोणत्या महिन्याच्या, आपल्याला इथं म्हणजे कोणत्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ही सभा इथं घेणं बंधनकारक आहे मित्रांनो. तर आपण म्हणू शकतो 30 सप्टेंबर पर्यंत मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कसाही प्रश्न कोणत्याही टॉपिकवरती विचारला जाऊ शकतो. संपूर्ण माहिती तुमच्याकडे असेल तर कसाही प्रश्न आला तर लगेच प्रश्न वाचताच त्याचं उत्तर तुम्हाला इथं देता येईल मित्रांनो. तर बघा पुढील 7 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच बी शिवरामन समिती, या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना करण्यात आली मित्रांनो. ऑलरेडी तुम्हाला मागे सांगितलं, मागच्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये नाबार्ड विषयी आपण संपूर्ण एक प्रश्न ऍड केला, त्याच्यामध्ये नाबार्ड संबंधित जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. तर बघा इथे आपल्याला अशा प्रकारचा हा प्रश्न ऍड केलेला आहे. इथं संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो. याच्या अगोदर थोडक्यात स्पष्टीकरण देतो मित्रांनो या समितीविषयी मित्रांनो. आपण म्हणू शकतो 30 मार्च 1979 रोजी बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि जर म्हटलं तर ही बँक कृषी व ग्रामीण विकासासाठी सर्वोच्च संस्था म्हणून काम करते. कोणती? नाबार्ड बँक. ठीक आहे, ही आपल्याला इथं महत्वाची इथं माहिती देऊन घेतलेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर नाबार्डची तुम्हाला स्थापना विचारली जाऊ शकते. तर स्थापना कधी झालेली आहे मित्रांनो? 12 जुलै. ठीक आहे, 12 जुलै 1982 हे वर्ष लक्षात घ्या. ऑलरेडी खूप वेळा हा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. आता स्थापना झालं, समितीविषयी तुम्हाला इथं माहिती दिली मित्रांनो. बी शिवरामन, ठीक आहे, बी शिवरामन, ठीक आहे, यांच्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची इथं स्थापना झाली. आणि ही समिती जर म्हटलं तर कोणत्या वर्षी किंवा आपल्याला दिनांक इथं माहिती पाहिजे मित्रांनो, आपल्याला सांगता येईल 30 मार्च. ठीक आहे, 30 मार्च 1979. ठीक आहे, 30 मार्च 1979 रोजी बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना झालेली आहे. म्हणजे समिती जर म्हटलं तर उल्लेख आपल्याला असं देखील विचारला जाऊ शकतं की कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली, तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पार पडली. कधी विचारलं तर 30 मार्च 1979 रोजी. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर नाबार्डचं मुख्यालय देखील विचारलं जाऊ शकतं, तर मुंबई हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, बाकीचे सर्व पॉईंट तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असतात. 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो, नरसिंहम समिती. तर ही कशाच्या संदर्भात आहे मित्रांनो? बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी किंवा सुधारण्याशी संबंधित आहे मित्रांनो. याच्यामध्ये 2 वर्ष लक्षात घ्या मित्रांनो, 2 वर्ष लक्षात ठेवा. 1991. ठीक आहे, 1991 व 1998. ठीक आहे, तर परीक्षेमध्ये जर हे वर्ष दिसलं आणि याच्या संदर्भात प्रश्न आला तर हे 2 वर्ष तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि कशाच्या संदर्भात आहे मित्रांनो नरसिंहम समिती? तर आपल्याला पुन्हा सांगतो बँकिंग क्षेत्र जे आहे ते सुधारण्याशी संबंधित आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर 3 नंबरचं दिलं मित्रांनो, गोरावाला समिती. तर हे जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल एसबीआय स्थापनेची जी शिफारस आहे त्याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर धनंजय राव समिती, ही जर म्हटलं तर ही कशाशी संबंधित आहे मित्रांनो? लीड बँक योजनेशी, ज्या पण आपल्याला लीड बँकेच्या योजना आहेत मित्रांनो त्यांच्याशी संबंधित आहे धनंजय राव समिती. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, बाकीचे देखील प्रश्न तुमच्यासाठी किंवा पर्याय त्याची माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असते. ठीक आहे, चला पुढील बघा 8 नंबरचा प्रश्न, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेचे म्हणजेच आपल्याला म्हटलेलं आहे
PSCS याच्याबद्दल माहिती विचारली. तर PSCS चे मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं? असं आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेतकऱ्यांना अल्पमुदती व मध्यमुदती पीक कर्ज पुरवणे. तर हे मुख्य कार्य आपल्याला सांगता येईल मित्रांनो PSCSचं. ठीक आहे. आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कधी-कधी जर म्हटलं तर PSCS याचा आपल्याला फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो प्रायमरी ॲग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी. ठीक आहे. आपल्याला फुल फॉर्म देखील इथं माहिती असायला पाहिजे मित्रांनो. आणि ही गाव पातळीवर थेट शेतकऱ्यांवरती जर म्हटलं शेतकऱ्यांशी जोडलेली संस्था आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून महत्त्वाची काय माहिती सांगता येईल मित्रांनो, शेतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदती याच्यामध्ये जर म्हटलं तर अल्पमुदतीमध्ये कमीत कमी जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो 15 महिने. ठीक आहे. 15 महिने आणि मध्यमुदती जर म्हटलं तर 15 महिने ते 5 वर्ष. ठीक आहे. 15 महिने ते 5 वर्ष एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला कर्ज पुरवण्याचे हे जे काम आहे ते काम करत असते मित्रांनो. मुख्य काम हे झालं मित्रांनो. ठीक आहे. व्यवस्थित ही माहिती समजून घेतली. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे PSCSचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. प्रायमरी ॲग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी ही गाव पातळीवरती थेट शेतकऱ्यांशी जोडलेली आहे मित्रांनो. ही संस्था आहे शेतकऱ्यांशी जोडलेली आणि शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदती म्हणजे 15 महिने ते मध्यमुदती म्हणजेच 15 महिने ते 5 वर्षापर्यंत कर्ज पुरवणे हे तिचे मुख्य कार्य आहे मित्रांनो. तेच कार्य आपल्याला इथं विचारलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. सर्व माहिती व्यवस्थित समजून घेतली. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा पुढील आपल्याला जे परकीय चलन व्यापार हे आपल्याला याच्याशी संबंधित नाही मित्रांनो. हे जर म्हटलं तर हे कार्य व्यावसायिक बँकेशी आपल्याला संबंधित आहे. बँकेचे कार्य आहे असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर जर म्हटलं तर मोठ्या उद्योगांना असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी कधी मोठ्या उद्योगांना दीर्घ मुदतीवरती कर्ज देणे. तर हे कोणाचं कार्य आहे मित्रांनो? तर हे काम आहे वित्तीय संस्थेचे आणि वित्तीय संस्थेमध्ये कोणकोणत्या याच्यामध्ये येतात कोणकोणत्या बँक येतात मित्रांनो? IDBI येतं. ठीक आहे. IDBI येतं. त्यासोबत अजून कोणती सांगू शकतो मित्रांनो? IFCI. ठीक आहे. IFCI. ठीक आहे. तर हे आपण इथं या संस्थेचं काम आहे आपल्याला दीर्घ मुदतीवरती कर्ज देणं असं म्हणू शकतो मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणं. आता हे जर म्हटलं तर हे कार्य आपण म्हणू शकतो मर्चंट बँकिंग किंवा इन्व्हेस्टमेंट फंड आपण म्हणू शकतो फंड्सचे आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याच्या संदर्भात इथं योग्य उत्तर होत आहे ऑप्शन क्रमांक 2. बाकीची देखील थोडीफार माहिती इथं देऊन घेतली. चला पुढील बघा 9 नंबरचा प्रश्न. सहकारी संस्थांमध्ये एक सभासद एक मत म्हणजे वन मेंबर वन वोट हे लोकशाही तत्व खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑलरेडी हा प्रश्न मागच्या काही टेस्टमध्ये देखील इथं मी सांगितला होता. तर त्याच्यावरतीच इथं प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर हे जे 7 तत्व आहे त्यापैकी एक तत्वाशी संबंधित आहे मित्रांनो. आणि इथं हे कोणत्या तत्वाच्या आधारित आहे तत्वावरती आधारित आहे तेच आपल्याला इथे विचारलंय मित्रांनो. तर आपण ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगू शकतो मित्रांनो. व्यक्तीला प्राधान्य त्यामध्ये जर म्हटलं तर व्यक्तिमत्व केंद्रित लोकशाही हे आपण इथं योग्य उत्तर सांगू शकतो मित्रांनो. व्यक्तीला प्राधान्य ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. ऑलरेडी आपल्याला या 7 तत्वांविषयी भरपूर वेळेस मागच्या क्लासमध्ये देखील माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे जर म्हटलं तर चला डायरेक्टली पुढचा प्रश्न आता आपण बघूयात मित्रांनो. तर पुढील बघा 10 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ किंवा शेतकरी सहकारी साखर कारखाने हे कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्थेत मोडतात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 प्रक्रिया व पणन सहकारी संस्था. ठीक आहे. याचा उद्देश आपल्याला काय असतो किंवा आपल्याला थोडक्यात स्पष्टीकरण सांगता काय येईल मित्रांनो? तर बघा स्पष्टीकरण थोडक्यात सांगतो मित्रांनो. शेतमालावरती प्रक्रिया करणे. आता कशी प्रक्रिया केली जाते? जसे की ऊसापासून साखर तयार करणे. ठीक आहे. आणि त्यासोबतच शेतमालाचे योग्य विपणन किंवा विक्री करणे म्हणजे कापूस खरेदी विक्री आपण असं म्हणू शकतो याच्यामध्ये उदाहरणार्थ. तर या उद्देशाने स्थापन झालेल्या संस्थांना प्रक्रिया व पणन सहकारी संस्था म्हणतात मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग. ठीक आहे. आणि जर म्हटलं तर पणन म्हणजे याचा अर्थ काय होतो? मार्केटिंग. ठीक आहे. दोन्ही शब्दाचे अर्थ तुम्ही व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. आता याचा उद्देश काय आहे मित्रांनो? उद्देश आपल्याला सांगता येईल शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे. ठीक आहे. उदाहरण आपल्याला काय सांगता येईल याच्यामध्ये कोणकोणते आता या संस्थेमध्ये कोणकोणतं जर म्हटलं तर कशा कशाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल मित्रांनो. जसे की सहकारी साखर कारखाने हे याच्यामध्ये येतात. त्याच सोबत सूतगिरण्या ज्या आहेत मित्रांनो ते देखील
याच्यामध्ये येतात. कापूस जे पणन महासंघ मित्रांनो, कापूस पणन महासंघ हे देखील याच्यामध्ये येतात मित्रांनो, प्रक्रिया व पणन सहकारी संस्थांमध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. उदाहरण देखील तुम्हाला सांगून घेतलं, जेणेकरून कसाही प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं योग्य आपलं चुकायला नको, त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपलं चुकायला नको. ठीक आहे. आता बघा, आपल्याला याच्या व्यतिरिक्त ऑप्शन एक काय दिले मित्रांनो, ग्राहक सहकारी संस्था. तर ग्राहक सहकारी संस्था ही कशाच्या संबंधित आहे मित्रांनो, तर आपण सांगू शकतो ग्राहकांना रास्त भावात वस्तू पुरवठा करणे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त गृहनिर्माण सहकारी संस्था दिले मित्रांनो, गृहनिर्माण सहकारी संस्था. तर याचं काय काम आहे मित्रांनो, कशाशी संबंधित आहे मित्रांनो, सभासदांना घरे फ्लॅट्स उपलब्ध करून देणे, घरे किंवा फ्लॅट्स उपलब्ध करून देणे. ठीक आहे. तर गृहनिर्माण सहकारी संस्था याच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तर पगारदार यांच्या संबंधित आले मित्रांनो, तर जे पण नोकरदार असतात मित्रांनो त्यांना आपण म्हणू शकतो कर्जाची सोय उपलब्ध करून देणं, तर त्याच्यासाठी ही पतसंस्था आहे मित्रांनो, असं आपल्याला सांगता येईल. बाकीचे पर्याय देखील आपल्याला इथं महत्वाचे असतात. आता नागरी सहकारी जी बँक आहे मित्रांनो, त्याच्याविषयी ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील चर्चा केली होती, सेपरेट डिटेलमध्ये त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. चला आता पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न बघा काय दिलाय, सहकारी संस्थेच्या निबंधकाला म्हणजेच रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज याच्यामध्ये जर म्हटलं तर संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कोणत्या कलमानुसार आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर सहकारी संस्थेच्या निबंधकाला, ठीक आहे, म्हणजेच जे रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत मित्रांनो, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर जे पण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आहे तर यांना नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कोणत्या कलमानुसार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये महत्वाची माहिती आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, कलम 21. ठीक आहे. कलम 21 ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता याच्यामध्ये थोडक्यात माहिती काय सांगता येईल मित्रांनो, जर एखाद्या संस्थेने आपले कामकाज बंद केले असेल, त्याचसोबत गैरव्यवहार केला असेल किंवा नियमांचा भंग केला असेल, तर आपल्याला सांगता येईल महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 21 नुसार, कलम 21 नुसार निबंधकाला त्या संस्थेचे जे नोंदणी प्रमाणपत्र आहे ते रद्द करण्याचा अधिकार आहे मित्रांनो. तर तेच आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर त्याच्यावरतीच इथं प्रश्न आलेला आहे. पूर्ण जर म्हटलं तर कायदा कोणता इथे मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. ठीक आहे. 1960च्या कोणत्या कलमानुसार, कलम आपण म्हणू शकतो 21 नुसार निबंधकाला म्हणजेच रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह, ठीक आहे, आपण म्हणू शकतो रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्या अंतर्गत जर म्हटलं तर नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार यांना असतो मित्रांनो. ठीक आहे. कलम 21 नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार परिणाम काय होतो मित्रांनो, संस्था कायदेशीररित्या संपुष्टात येते असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. बंद होते असं म्हणू शकतो. ठीक आहे. संपुष्टात येते किंवा बंद केली जाते असं देखील याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. आणि हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो, पुन्हा सांगतो मित्रांनो, अधिकार असतो सहकार निबंधकाला. ठीक आहे. ठीक आहे. सहकार निबंधक आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कलम 21 नुसार सहकार निबंधक यांना हा अधिकार असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बाकी पर्यायानुसार इतर देखील महत्वाची कलम दिलेली आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणार आहेत मित्रांनो. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो बघा. आता कलम 14 दिलेले आहे मित्रांनो. तर या कलम 14 अंतर्गत जर म्हटलं तर निबंधकाला कोणता अधिकार असतो, महत्वाचा अधिकार आहे मित्रांनो, पोट नियमांमध्ये म्हणजेच बायलॉज मध्ये आपल्याला दुरुस्ती करण्याचा अधिकार निबंधकाला असतो मित्रांनो, कलम 14 अंतर्गत. कलम 13 आपल्यासाठी महत्वाचं नाही, कलम 78 आपल्यासाठी इथं महत्वाचं असणार आहे मित्रांनो. कलम 78 अंतर्गत जर म्हटलं तर व्यवस्थापन समिती बरखास्त करण्याचा अधिकार दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि कलम 102 अंतर्गत आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, लिक्विडेशन काढण्याची प्रक्रिया जी आहे मित्रांनो ती कलम 102 मध्ये आपल्याला येते असं सांगता येईल मित्रांनो. लिक्विडेशन काय याच्याबद्दल आपण ऑलरेडी मागच्या टेस्ट सोडवला, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे इतर कलम देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. तर चला पुढील बघा 12 नंबरचा प्रश्न मित्रांनो. आता मुद्दा मी इथं फक्त सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पूर्ण नाव दिलंय. अदरवाईज जर म्हटलं तर हा प्रश्न सर्व डीसीसी बँक ज्या आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी इथं हा सारखाच असणार आहे मित्रांनो. तर बघा प्रश्न काय आहे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ची जिल्हा पातळीवरील मुख्य भूमिका खालीलपैकी कोणती, म्हणजे थोडक्यात जिल्हा बँकेची जी पण आहे मुख्य पातळीवरती जी भूमिका आहे ती विचारली मित्रांनो. तर मुख्य भूमिका कोणती सांगता येईल मित्रांनो, जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना त्याचसोबत शेतकऱ्यांना पतपुरवठा करणे. ठीक आहे. आपल्याला जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था इथं दिलेलं आहे मित्रांनो, म्हणजेच PACS. ठीक आहे. तर हे आपल्याला इथं सांगता येईल मित्रांनो, त्याचसोबत शेतकऱ्यांना पतपुरवठा उपलब्ध करून देणं, तर हे आपल्याला मुख्य भूमिका याचं सांगता येईल
मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर इतर पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. जसं की केंद्र सरकारला थेट अल्प मुदतीत कर्ज देणं, तर हे कार्य जर म्हटलं तर आरबीआय किंवा मोठ्या बँकेचे असते मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जागतिक बँकेकडून थेट निधी मिळवणं, तर हे जे कार्य आहे मित्रांनो केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचं आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त परदेशी आपल्याला कंपन्यांना व्यापारासाठी कर्ज देणे, तर परदेशी कंपन्यांना व्यापारासाठी कर्ज देणे, तर याच्यामध्ये काय आपण सांगू शकतो मित्रांनो, ज्या कमर्शियल बँक्स असतात मित्रांनो, तर त्यांच्या संदर्भातलं हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की परदेशी कंपन्यांना व्यापारासाठी कर्ज देणं कोणती बँक कार्य करते, तर ज्या कमर्शियल बँक असतात त्या कार्य करतात मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारची इतर देखील माहिती तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथं महत्वाची असणार आहे. तर पुढील बघा 13 नंबरचा प्रश्न, या प्रश्नाची थोडीशी शब्दरचना चुकलेली आहे, ती कशावरतून ते देखील पुढे सांगतो. त्या अगोदर आपण प्रश्न बघा काय दिलेला आहे. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सहकारी पतसंस्थांवरील दुहेरी नियंत्रण सुधारण्यासाठी नाबार्ड ऐवजी बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत सुधारणा करून कोणती संस्था सर्वोच्च नियंत्रक केली. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर बघा आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला जे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीच्या अभ्यासक्रमानुसार आता फायनल ऑफिशियल वेबसाईटवरती जी नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेली आहे, तर त्यामधीलच हा प्रश्न मी इथे ऍड केलेला आहे मित्रांनो. थोडीशी शब्दरचना इथे चुकीची दिली होती मित्रांनो. याच्यामध्ये भरपूर जर म्हटलं तर पर्याय देखील चुकीचे दिलेले आहेत मित्रांनो. तसं या प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिलेलं आहे. आपल्या चॅनलला भेट देऊन ते स्पष्टीकरण तुम्ही बघू शकता मित्रांनो. किंवा टेस्ट सिरीज मध्ये जर म्हटलं तर 7 नंबरची टेस्ट आहे, त्याच्यामध्ये जेवढे पण प्रश्न होते मित्रांनो त्या टाईपचेच प्रश्न मी इथे ऍड केलेले आहेत. तुम्ही ही टेस्ट सोडवली, ही टेस्ट तुम्हाला कशी भेटेल त्याच्याविषयी पुढे माहिती मी देणार आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, बँकिंग नियमन कायदा. ठीक आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात त्याच्यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग नियमन जो सुधारणा कायदा आहे 2020 चा, ठीक आहे 2020 चा, तर ते आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे होतं मित्रांनो. ठीक आहे, तर थोडक्यात इथं अपूर्ण उत्तर दिलं होतं, तर त्याच्यानुसार डायरेक्टली इथं बघा बँकिंग नियमन कायदा हा प्रश्न मी इथं घेतलेला होता. थोडीशी त्याच्यामुळे शब्दरचना इथं चुकलेली आहे, तर त्याच्या संदर्भातला हा इथं आपला प्रश्न बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 78 नुसार निबंधकाला खालीलपैकी कोणता महत्वाचा अधिकार प्राप्त होतो. ऑलरेडी कलम 78 विषयी तुम्हाला माहिती ऑलरेडी मी दिलेली आहे मित्रांनो. कुठे बघा, इथे आपण जेव्हा ही प्रश्नपत्रिका सोडत आहे मित्रांनो, तर बघा इतर कलम देखील महत्वाचे तुम्हाला सांगितलं होतं आणि 78 कलमाविषयी तुम्हाला ऑलरेडी माहिती मी दिलेली होती. ठीक आहे, तर त्याच्यावरतीच हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बघा, जी व्यवस्थापन समिती आहे ती बरखास्त करण्याचा अधिकार इथं कलम 78 मध्ये इथं प्राप्त आहे निबंधकाला मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्या संदर्भात आपण इतर पर्यायामध्ये माहिती ऑलरेडी बघितली होती. त्याच्यामुळे मी सांगतोय ज्या टेस्ट सिरीज आपण बनवल्या त्याच्यामध्ये 20 टेस्ट आपण उपलब्ध करून देतोय, तर त्या कशा भेटतील त्याच्याबद्दल देखील पुढे माहिती देणार आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे आपण इतर पर्यायाची देखील टेस्ट सिरीज मध्ये संपूर्ण स्पष्टीकरणासोबत माहिती दिलेली आहे मित्रांनो, जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर बघा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इतर जर म्हटलं तर जे महत्वाचे जे पॉईंट आहेत आपण याच्यामध्ये काय म्हणू शकतो, कलम 78 हे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत निबंधकाला आपल्याला म्हणू शकतो जी व्यवस्थापन समिती आहे ती बरखास्त करण्याचा अधिकार प्राप्त करून देते मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर इतर जे पर्याय दिलेले आहेत जसे की संस्थेची नवीन शाखा उघडणे, संस्थेची नवीन शाखा उघडणे हा निर्णय व्यवस्थापन समिती आणि नियामकांच्या मंजुरीने होतो असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. याच्यामध्ये संस्थेचं दुसरं आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 दिलंय, संस्थेचे नाव बदलणे. आता संस्थेचे नाव बदलणे हा निर्णय जर म्हटलं तर आपल्याला जी एजीएम ची सभा होती मित्रांनो, आपण म्हणू शकतो एजीएम ची सभा होते, म्हणजेच आपल्याला अॅन्युअल जनरल जी मीटिंग होते मित्रांनो, तर या मीटिंग अंतर्गत किंवा या सभा अंतर्गत एक विशेष आपण म्हणू शकतो या मीटिंग अंतर्गत किंवा या सभा अंतर्गत आपण एक विशेष ठरावाने हा निर्णय केला जातो मित्रांनो, जर संस्थेचे नाव बदलायचं असेल तर. ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर कर्मचाऱ्यांचे जे वेतन ठरवणे, आता कर्मचाऱ्यांचे जे वेतन ठरवणे हा जो निर्णय आहे मित्रांनो तो संचालक मंडळाच्या आपण म्हणू शकतो त्याच्या अंतर्गतच येतो. ठीक आहे, असं आपण देखील इथं मेन्शन करू शकतो. थोडक्यात स्पष्टपणे आपण इथं म्हणू शकतो संचालक मंडळ याच्या अंतर्गत. ठीक आहे, अशा प्रकारचं बाकीचे पर्याय देखील इथे तुम्हाला इथं सांगून घेतले मित्रांनो. पुढे बघा,
पुढील आता 15 नंबरचा प्रश्न चालू आहे मित्रांनो. तुम्हाला सांगितलं होतं 15 नंबरच्या प्रश्नापर्यंत आल्यानंतर मी तुम्हाला टेस्ट सिरीज विषयी माहिती देणार आहे, आपल्या नोट्स विषयी माहिती देणार आहे. तर ती थोडक्यात आता माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, स्पेशल जर म्हटलं तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आता टेस्ट सिरीजची किंमत ठेवलेली आहे ₹139, परंतु या टेस्टमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, टेस्टचं स्वरूप कसं भेटणार आहे हे तुम्हाला दाखवून घेतो मित्रांनो. ठीक आहे. जसं की बघा आता ही आपली 7 नंबरची टेस्ट आहे, जी की आता आपण सध्याला सोडवत आहे मित्रांनो, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. आता ही टेस्ट कशा स्वरूपामध्ये बघा, आपल्याला सर्वप्रथम संपूर्ण जी प्रश्नपत्रिका या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली जाते. स्क्रीनवरती बघू शकता. सर्व प्रश्न पर्याय. तर तुम्हाला काय करायचं, हे पीडीएफ स्वरूपामध्ये ही टेस्ट रोज तुम्हाला सोडवण्यासाठी दिली जाते. तर पीडीएफची तुम्ही प्रिंट मारू शकता, मोबाईलवरून सोडू शकता सर्व प्रश्न आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे. सर्व विषयानुसार अभ्यासक्रमानुसार ही टेस्ट आपण बनवलेली असते. प्रत्येक विषयाचं आपण इथं स्वरूप देखील इथे ऍड केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर खाली आल्यानंतर बघा या टेस्टची आन्सर की दिलेली असते. आन्सर की मध्ये आपण बघून घ्यायचं आपलं किती प्रश्न बरोबर आलेत, किती चुकलेत, स्कोर किती येतोय, हे सर्व तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. विषयानुसार संपूर्ण विभागणी वगैरे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे या टेस्ट सिरीजमध्ये. ठीक आहे. आता पुढे बघा, स्पष्टीकरण कशा स्वरूपामध्ये दिलंय हे खूप महत्त्वाचं असणार आहे तुमच्यासाठी. आता इथे जसं की आन्सर की झाली, आता त्याच्यानंतर हा पहिला प्रश्न येतो, इथून खाली स्पष्टीकरण सुरू झालं त्याच टेस्टमध्ये. टोटल एक टेस्ट जर म्हटलं तर जवळपास आपल्याला 60 ते 80 पेजेसची आपण ही टेस्ट बनवत असतो, जी की बघू शकता ही टेस्ट आता 80 पेजेसची आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर 60 ते 80 पेजेसची आपण एक टेस्ट उपलब्ध करून देतोय स्पष्टीकरणासोबत. टोटल 20 टेस्ट असणार आहे याच्यामध्ये. या टेस्ट तुम्हाला कशा भेटतील पुढे लगेच माहिती देणार आहे. जसे की हा पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता. आता हा पहिला प्रश्न चालू आहे, त्याचं उत्तर आपल्याला इथं दिसेल. याचं योग्य उत्तर, त्याचं स्पष्टीकरण जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगतोय त्या प्रकारे स्पष्टीकरण मी टेस्ट सिरीजमध्ये देखील दिले. IMP पॉईंट दिले, याच्यामध्ये कायदा, प्रमाण, हेतू हे सर्व ऍड केलेलं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं. आणि इतर जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायाची इतर संपूर्ण जी माहिती आहे ती देखील या टेस्ट सिरीजमध्ये मी स्पष्टीकरणासोबत उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. याचप्रमाणे जर म्हटलं तर बघा 2 नंबरचा प्रश्न मित्रांनो. 2 नंबरचा प्रश्न झाल्यानंतर त्याचं योग्य उत्तर, त्याचं स्पष्टीकरण, IMP पॉईंट, त्याच्यानंतर इतर जे पर्याय त्याच्याविषयी माहिती. 3 नंबरचा प्रश्न, त्याच्याविषयी आपल्याला उत्तर, स्पष्टीकरण, ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आणि इतर पर्यायाची देखील माहिती. ठीक आहे. या स्वरूपामध्ये या टोटल किती टेस्ट आपण उपलब्ध करून देणार आहे याच्यामध्ये, टोटल 20 टेस्ट आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो. सर्वांची किंमत असणार आहे एकत्रित ₹139 मित्रांनो. याच्यामध्ये बघा या टेस्ट आता सांगण्यामागचा उद्देश काय मित्रांनो, बघा या टेस्ट आपण 13 ऑगस्ट रोजी सुरू केले होते. 13 ऑगस्ट पासून आपण या टेस्ट सुरू केले होते मित्रांनो. आज तारीख जर म्हटलं तर आज मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आज आहे 20 ऑगस्ट तारीख. ठीक आहे. 20 ऑगस्ट तारीख आहे. तर आपण या 13 तारखेपासून रोज 1-2 सोडवण्यासाठी टेस्ट उपलब्ध करून देणार होतो. तर 13 पासून तर 20 तारखेपर्यंत आतापर्यंत 10 टेस्ट ऑलरेडी आपल्या पूर्ण झालेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. 10 टेस्ट लगेच तुम्हाला भेटून जातील जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता. आणि जोपर्यंत आपले पेपर होते मित्रांनो 31 ऑगस्ट पूर्वी तुम्हाला 20 टेस्ट पूर्ण करून दिल्या जातील. ठीक आहे. तर या टेस्ट आता 10 ते जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता तर मागील झालेल्या सर्व टेस्ट 13 ऑगस्ट पासून तर आतापर्यंतच्या सर्व टेस्ट तुम्हाला लगेच भेटून जातील. आणि पुढच्या टेस्ट सोडवण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन केलं जातं. तिथे रोज तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. 1 ते 2 टेस्ट तिथे तुम्हाला रोज उपलब्ध करून दिल्या जातात. मागील टेस्ट लगेच भेटतील आणि इथून पुढच्या टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी रोज 1-2 उपलब्ध करून दिले जातील. टोटल एकूण 20 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील मित्रांनो. 10 टेस्ट झालेला लगेच भेटतील. आता हा व्हिडिओ तुम्ही 2-3 दिवसानंतर बघत असाल तर तोपर्यंत अजून आपल्या 15 टेस्ट होऊन जातील. जर तुम्ही 2-3 दिवसानंतर पेमेंट केलं तर 15-20 जेवढ्या पण टेस्ट झाले असतील त्या दिवसापर्यंत त्या टेस्ट लगेच तुम्हाला भेटून जातील जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता. पेमेंट करण्यासाठी हे 2 नंबर दिले, कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर लगेच टेस्टसाठी जॉईन केलं जाईल. मागील जेवढ्या पण टेस्ट झालेले आहेत ते लगेच तुम्हाला सेंड केल्या जातील. आणि तिथून पुढे होणाऱ्या टेस्टसाठी तुम्हाला रोज व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट भेटून जातं. ग्रुपची लिंक लगेच तुम्हाला त्या टेस्ट सिरीज सोबतच लगेच जॉईन केलं जातं मित्रांनो. त्या टेस्ट सिरीजमध्येच उपलब्ध करून दिले जातं. ठीक आहे. तर एकूण 20 टेस्ट होणार आहे मित्रांनो. सर्वांचं एकत्रित पेमेंट ठेवलंय आपण ₹139. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा, लगेच तुम्हाला जॉईन केले जातील. मागच्या टेस्ट लगेच भेटतील आणि पुढील होणाऱ्या टेस्टसाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन केलं जाईल. तिथं तुम्हाला रोज 1-2 टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील सोडवण्यासाठी. याच्याही व्यतिरिक्त बघा आपण जर म्हटलं तर आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असेल, रिव्हिजन करायची असेल मित्रांनो, टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. त्याच्यासोबत आपण नोट्स देखील देतोय. नोट्सचा फायदा काय आणि किती डिटेलमध्ये नोट्स आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि टेस्ट आणि नोट्स तुम्हाला एकत्रित कशा भेटतील त्याच्याविषयी पुढे तुम्हाला माहिती देणार आहे. बघा आता नोट्सचं थोडक्यात स्वरूप सांगतो बघा. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक विषयाचे नोट्स तुम्हाला प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेसच्या किंवा 200 पेजेसच्या प्रत्येक विषयाच्या सेपरेट भेटतील. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK,
म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे IMP प्रश्न भेटतील. बँकिंग सहकाराच्या डिटेलमध्ये नोट्स आणि IMP प्रश्न देखील तुम्हाला इथं उपलब्ध करून दिले जातील. सर्व विषयाच्या वेगवेगळ्या PDF स्वरूपामध्ये या नोट्स असतील. सर्वांची एकत्रित किंमत ठेवली 229. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मागील 95 प्लस प्रश्नपत्रिका देखील भेटतील. जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या झालेल्या उत्तरासोबत असतील मित्रांनो. ठीक आहे. आता त्याचा फायदा काय होतो माहिती आहे का मित्रांनो, या मागील प्रश्नपत्रिकेमधून जे बँकिंग सहकारचे प्रश्न, संगणकाचे प्रश्न ते ॲज इट इज खूप सारे रिपीट होत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी, जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी या प्रश्नपत्रिका देखील महत्त्वाच्या असणार आहेत. या प्रश्नपत्रिकेमधून जर म्हटलं तर 95 प्लस प्रश्नपत्रिका म्हणजे 8000 प्लस प्रश्न इथं कव्हर होऊन जातील प्रश्नपत्रिकेमधून. आणि बाकी आपल्या सर्व नोट्स विषयाच्या वेगवेगळ्या आहेत मित्रांनो. यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. स्वरूप थोडक्यात दाखवतो बघा. जर म्हटलं तर बँकिंग सहकारचं हे आपलं PDF आहे मित्रांनो. तर बघा इथं बँकिंग सहकारचं आपलं टोटल जर म्हटलं तर हे 165 पेजेसचं PDF आहे. हे फक्त आपल्याला नोट्स आहेत. IMP जे प्रश्नाचं जे PDF आहे ते सेपरेट आहे अजून. ठीक आहे. अजून याच्यामध्ये भरपूर स्टडी मटेरियल आहे. तर बघा बँकिंग सहकार इथं 2 विषय दिले आहेत. तर या विषयानुसार पहिलं आपल्याला जे प्रकरण दिलंय त्याच्यावरती महत्त्वाचे टॉपिक, याच्यामध्ये पहिलं प्रकरण दिलंय त्याच्यामध्ये महत्त्वाची टॉपिक. अशाच प्रकारचे बघा प्रकरण किती घेतलेले आहेत कव्हर करून. ठीक आहे. बँकिंगचे टोटल 19 प्रकरण आहेत. त्याच्यामध्ये सर्व महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि सहकारचे 18 प्रकरणं आपण इथं घेतलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये सर्व जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सर्व कव्हर केलेत. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही आपली अनुक्रमणिका आहे मित्रांनो. आणि खाली आल्यानंतर हे देखील अनुक्रमणिकेमध्येच येतं. हे IMP टॉपिक आपण काढलेले आहेत. याच्यावरती प्रश्न वारंवार रिपीट होतात तर त्याची सेपरेटली माहिती याच PDF मध्ये दिलेली आहे. स्वरूप जर सांगायचं म्हटलं तर स्वरूप बघा आता आपण कसं दिलेलं आहे याच्यामध्ये. स्वरूप थोडक्यात दाखवतो बघा. आता स्वरूप थोडक्यात खाली घेऊन दाखवतो. इथे हे पेज थोडंसं मोठं करतो बघा. आता याच्यामध्ये जर म्हटलं हे नोट्सचं स्वरूप आहे, प्रकरण पहिलं सुरू झालं. इथं आपण त्याच्याविषयी माहिती दिली. IMP पॉईंट देखील सेपरेट दिलेत. त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती, उद्दिष्ट, त्याच्यानंतर बाकी जर म्हटलं तर जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे ती दिली प्रकरणाविषयी आणि लगेच त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर खाली. म्हणजे प्रकरण झालं त्याचा पहिला पॉईंट इथं सुरू झाला. पहिल्या पॉईंटविषयी माहिती आणि त्याच्याविषयी लगेच प्रश्न उत्तर खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच प्रकरणामधील दुसरा पॉईंट इथं सुरू झाला. दुसऱ्या पॉईंटविषयी माहिती, लगेच प्रश्न उत्तर त्याच्याच खाली. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण बघू शकता टोटल जर म्हटलं तर टायपिंग स्वरूपामध्ये स्पष्टपणे आपल्याला व्यवस्थित या नोट्स उपलब्ध करून दिले जातात. तर बघा पहिल्या प्रकरणामध्ये जर म्हटलं तर 7 पॉईंट होते. ते सर्व 7 पॉईंट त्याचे प्रश्न उत्तर लगेच भेटून जातील. इथून लगेच दुसरं प्रकरण झालं. दुसऱ्या प्रकरणाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे. IMP पॉईंट दिलेत लगेच त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर. हे सर्व काही आपण अशा प्रकारच्या इथं या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. अशाच प्रकारच्या सर्व विषयांच्या या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. याच्यामध्ये हे सर्व विषयांचा समावेश असणार आहे मित्रांनो. जॉईनसाठी आपल्याला 229चं पेमेंट करायचं. कोणत्या नंबरवरती सारखेच नंबर असणार आहे. कोणत्या नंबरवरती पेमेंट करा, कोणत्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला लगेच जॉईन केलं जाईल मित्रांनो. सर्व काही स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये भेटेल मित्रांनो. याच्यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स म्हणजे 7 ते 8 विषयाच्या नोट्स प्लस याच्यामध्ये 95 प्लस प्रश्नपत्रिका मागे झालेल्या जिल्हा बँकेच्या तुम्हाला भेटून जातील उत्तरासोबत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त ऑफरमध्ये आता बघा ऑफर काय असणार आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर बघा टेस्ट आणि नोट्ससाठी आपण ही ऑफर आणलेली आहे मित्रांनो. खूप महत्त्वाची ऑफर असणार आहे. तुम्हाला दोन्ही एकासोबत जर पाहिजे असेल तर स्पेशल त्या विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर असणार आहे. तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला ऑफरमध्ये काय असणार आहे मित्रांनो. 299 मध्ये तुम्हाला सर्व ज्या आपल्या मॉक टेस्ट आहेत 20 टेस्ट. ठीक आहे. आपल्याला ही 7 नंबरची आता ही टेस्ट आपण या व्हिडिओमध्ये सोडवत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या 7 नंबरची धरून आपल्याला टोटल 20 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटतील आणि नोट्स देखील भेटतील. नोट्स जर म्हटलं तर मागील झालेल्या 95 प्लस प्रश्नपत्रिका याच्यामध्ये असतील आणि 7 ते 8 विषयाच्या नोट्स असतील सर्व सांगितल्याप्रमाणे. टेस्ट सिरीजचं देखील स्वरूप सांगितलं कसं स्पष्टीकरणासोबत या 20 टेस्ट दिल्या जातील आणि आपल्या नोट्स आणि मागील क्वेश्चन पेपरचं देखील इथं स्वरूप सांगितलं. आता याच्यामध्ये जास्त काही सांगण्याची गरज नाही. याच्यामध्ये आपल्या 20 ज्या टेस्ट होणार आहेत त्या टेस्ट तुम्हाला दिल्या जातील. त्यासोबत या 20 टेस्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर 7 ते 8 विषयाच्या सर्व विषयाच्या डिटेलमध्ये टॉपिकनुसार नोट्स भेटतील. IMP प्रश्न देखील भेटतील तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्या ज्या 95 प्लस प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो त्या देखील याच्यामध्ये भेटून जातील मित्रांनो. सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे 299 रुपये. ठीक आहे. जॉईन करण्यासाठी सेम नंबर असणार आहे. तर हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे सर्व रिव्हिजन करण्यासाठी आणि प्रॅक्टिस करण्यासाठी. त्यासोबत आपल्याला टेस्ट सोडवण्यासाठी ही एकमेव बॅच असणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये सर्व टेस्ट आणि सर्व नोट्स आणि मागील क्वेश्चन पेपर असणार आहे. त्याचे आपल्याला जर म्हटलं तर डिस्काउंट 299चं पेमेंट ठेवलेलं आहे. तर जॉईन होण्यासाठी कोणत्याही नंबरवरती पेमेंट करायचं आणि कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे आणि व्हॉट्सअपसाठी देखील आहे. जेव्हा पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर लगेच तुम्हाला 2 ते 5 मिनिटांमध्ये सर्व नोट्स सेंड केल्या जातात, टेस्ट सेंड केल्या जातात आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील लगेच जॉईन केलं जातं मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे स्वरूप असणार आहे. तर बघा आता 15 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ही कुठे स्थित आहे.
महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि याच्या मागचा उद्देश जर म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, सर्व माहिती सांगतो मित्रांनो. बघा आता त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगता येईल. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ही भारतातील सहकार क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण प्रशिक्षण संस्था असून शिक्षण व प्रशिक्षण किंवा संशोधन संस्था असून ती पुणे महाराष्ट्रामध्ये स्थित आहे मित्रांनो. असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारतातील सहकार क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोणती, तर आपल्याला तेव्हा काय सांगता येईल मित्रांनो, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था या संस्थेचं आपल्याला तेव्हा नाव सांगायचंय. स्थान विचारलं तर पुणे महाराष्ट्र आपल्याला सांगता येईल. नाव कोणाच्या वरून दिलेले मित्रांनो या संस्थेला, तर आपल्याला सांगता येईल सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते वैकुंठभाई मेहता यांच्या नावावरती ही संस्था इथं या संस्थेला नाव दिलेलं आहे. कार्य जर म्हटलं तर सहकार क्षेत्रातील अधिकारी व व्यवस्थापकांना उच्च दर्जाचे जे प्रशिक्षण देण्याचं काम ही संस्था करत असते मित्रांनो, असं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. इथं देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं असणारी माहिती. ठीक आहे. आता मुंबई पर्याय दिलंय, तर मुंबई जर म्हटलं तर ही महाराष्ट्राची राजधानी असून आपल्याला अजून काय महत्वाचं सांगता येईल, इथे जर म्हटलं तर आपल्याला नाबार्डचं आपल्याला मुख्यालय सांगता येईल. त्याचसोबत आपल्याला आरबीआयचं मुख्यालय सांगता येईल मित्रांनो मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. नवी मुंबई जर म्हटलं तर आपली भारताची राजधानी सांगता येईल. ठीक आहे. जर म्हटलं तर नागपूर आपल्याला दिलेलं आहे, तर महाराष्ट्राची उपराजधानी आपल्याला सांगता येईल मित्रांनो. तर अशा प्रकारचे इतर पर्यायांविषयी थोडीफार इथं माहिती आपल्याला देता येईल. ठीक आहे. पुढे बघा 16 नंबरचा प्रश्न काय दिलाय, महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार सहकारी संस्था आपल्या सभासदांना कमाल किती टक्क्यापर्यंत लाभांश घोषित करू शकतो, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे मित्रांनो. आता इथं थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला कमाल म्हटलेलं आहे मित्रांनो, म्हणजे जास्तीत जास्त किती टक्क्यांपर्यंत लाभांश घोषित करू शकतो, तर ते आहे 15% म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या नियमानुसार कोणतीही सहकारी संस्था आपल्या मिळालेल्या नफ्यातून सभासदांना त्यांच्या भाग भांडवलावरती किमान 15% जास्त लाभांश देऊ शकतो, असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. कमाल मर्यादा विचारली मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. जास्तीत जास्त 15% हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि असं जर म्हटलं तर आपल्याला बघा बाकीचे नियम वगैरे जर म्हटलं तर निव्वळ नफ्यातून आपण म्हणू शकतो राखीव निधी वगळल्यास लाभांश दिला जातो, असं देखील आपल्याला इथं सांगता येईल. प्रतिवर्ष जर म्हटलं तर कमीत कमी जास्तीत जास्त 15% तो मिळू शकतो, देऊ शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचं. बाकी जर म्हटलं तर ह्या बाकीच्या ज्या आहेत पर्सेंटेज त्या चुकीच्या आहेत. चला पुढील बघा, पुढील प्रश्न विचारलाय, नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणत्या तारखेला झाली, ऑलरेडी सांगितलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे 12 जुलै 1982 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय माहिती सांगता येईल मित्रांनो, ग्रामीण क्षेत्राच्या पतपुरवठा विकासासाठी नाबार्ड ही सर्वात महत्वाची आपल्याला संस्था सांगता येईल मित्रांनो. आणि नाबार्डला इंग्लिश मधून काय म्हणतात मित्रांनो, नाबार्डचा फुल फॉर्म देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर नॅशनल बँक ऑफ ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट हे आपल्याला फुल फॉर्म सांगता येईल मित्रांनो. स्थापना कधी झाली, 12 जुलै 1982 रोजी ही स्थापनेची तारीख आहे. तुम्हाला कोणत्या कायद्या अंतर्गत झाली, कायदा देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर नाबार्ड ऍक्ट. ठीक आहे. नाबार्ड ऍक्ट 1981 अंतर्गत झाली हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि प्रारंभिक जर भांडवल किती होतं मित्रांनो, तर 100 कोटीचं भांडवल होतं, असं आपल्याला जे प्रारंभिक भांडवल आहे ते सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. इतर देखील माहिती सांगता येईल. इतर पर्याय काय दिले, 15 ऑगस्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे भारताचा स्वातंत्र्य दिन. याच्या व्यतिरिक्त 1 एप्रिल दिले मित्रांनो. 1 एप्रिलला जर म्हटलं तर आरबीआयची स्थापना झाली होती. आरबीआयची स्थापना 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिनाचा इथं दिवस दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी अशा प्रकारचे इतर जे पर्याय आहेत त्यांच्या विषयी देखील तुम्हाला इथं माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर पुढे बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वरती बँकिंग कार्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सहकार विषयक बाबींसाठी राज्य सहकार विभाग यांचे काय असते, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर दुहेरी नियंत्रण असते याच्यावरती. काय असते, दुहेरी नियंत्रण, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात माहिती सांगायची जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो सहकारी बँकेवरती 2 संस्थांचे नियंत्रण असते. बँकिंग विषयक बाबी याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो ठेवी, कर्ज वगैरे ते येतं. ठीक आहे. आणि आरबीआयचं जर म्हटलं तर आरबीआय द्वारे हे नियंत्रित होतात. तर शासनाचे जर म्हटलं तर प्रशासकीय व संस्थात्मक बाबी जसं की निवडणुका, नोंदणी आणि ऑडिट हे जर म्हटलं तर राज्य सरकार निबंधक म्हणजेच RCS द्वारे नियंत्रित होते. ठीक आहे. याला दुहेरी नियंत्रण म्हणतात. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर आरबीआय मार्फत आणि राज्य सरकार निबंधक यांच्या मार्फत जर म्हटलं तर आपल्याला या नियंत्रित होतात, तर त्यालाच म्हणतात दुहेरी नियंत्रण. तर हाच याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचा ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल.
महत्वाचं काय असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जी स्वरूप आहे मित्रांनो किंवा प्रशासन व नोंदणी आहे, जसे की राज्य सरकारचा आपल्याला म्हणता येईल, सरकारचा सहकार विभाग म्हणता येईल, याच्यामध्ये सहभाग आहे. याच्या व्यतिरिक्त इतर जे पर्याय दिलेले आहे, एकछत्री अंमल दिलेले मित्रांनो. ठीक आहे. आता एकछत्री अंमल, आता इतर पर्यायांविषयी माहिती इथं मी देत आहे. तर बघा, एकछत्री अंमल जर म्हटलं तर ही व्यवस्था सहकार क्षेत्राला लागून नाही, त्याच्यामुळे आता इथं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे इथं महत्वाचं नसणार आहे. बाकी जर म्हटलं तर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण हे देखील इथं होणार नाही. हे जर म्हटलं तर हे व्यावसायिक किंवा राष्ट्रीयकृत बँकेसाठी वेगळ्या प्रकारे असते, तर याच्याशी काही संबंध नाही. जागतिक बँकेचे नियंत्रण हे जर म्हटलं तर जागतिक बँक केवळ आपल्याला प्रकल्पासाठी निधी देते आणि नियमित जर म्हटलं तर आपल्याला नियमन करत नाही, असं देखील इथं सांगता येईल मित्रांनो. त्याच्यामुळे याच्याशी डायरेक्टली थेट इथं संबंध येत नाही. ऑप्शन क्रमांक 1 ही प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील बघा, 19 नंबरचा प्रश्न, जागतिक स्तरावरती सहकार चळवळीचे जनक म्हणजेच फादर ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्वाचा प्रश्न आहे. तर रॉबर्ट ओवेन म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हे कुठले होते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे इंग्लंडचे होते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि यांनी जर म्हटलं तर आपल्याला यांचे जर म्हटलं तर यांच्या शिफारशीनुसार किंवा आपण म्हणू शकतो हे एक ग्रेट ब्रिटनचे उद्योगपती आणि समाज सुधारक होते मित्रांनो. आणि यांचा कार्यकाळ किती होता मित्रांनो, आपण म्हणू शकतो 1771 ते 1858. ठीक आहे, एवढा यांचा कार्यकाळ होता. आणि यांनी जर म्हटलं तर सहकारची संकल्पना ही सर्वप्रथम मांडली होती मित्रांनो. त्याच्यामुळे जर म्हटलं तर त्यांना जागतिक स्तरावर सहकार चळवळीचे जनक म्हणून इथं मानले जाते, ओळखले जाते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जी पहिली संस्था आहे ती देखील इंग्लंडमध्ये काढण्यात आली होती. ठीक आहे, असं देखील आपल्याला सांगता येईल. बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, जसे की इथं आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञ किंवा इतर महत्वाचे व्यक्तिमत्व यांची इथं नावं आलेली आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता इथे जर म्हटलं तर हे कोण होते मित्रांनो, आपण म्हणू शकतो भारतातील सहकार चळवळीचे प्रणेते होते, असं आपण म्हणू शकतो. आपल्याला पुढे जर म्हटलं तर बघा, ऍडम यांचं देखील नाव आलेलं आहे मित्रांनो, ऍडम स्मिथ यांचं देखील नाव आलेलं आहे. तर हे अर्थशास्त्राचे जनक आपल्याला मानले जातात, असं देखील म्हणायला हरकत नाही. ऍडम स्मिथ, ठीक आहे, अर्थशास्त्राचे जनक. आणि जॉन यांचं देखील नाव आलेलं आहे मित्रांनो. तर हे आधुनिक, आपण म्हणू शकतो आधुनिक अर्थशास्त्राचे जनक यांना मानले जाते. ठीक आहे. बाकीची देखील आपल्याला इथं माहिती इथं व्यवस्थित इथं असायला पाहिजे, ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत सहकारी संस्थांच्या निवडणुका निपक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कोणत्या प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे? ठीक आहे. कोणत्या प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो? आपल्याला सांगता येईल राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण, ज्याला आपण काय म्हणतो, SCEA. ठीक आहे, SCEA. ठीक आहे. आपल्याला SCEA याचा देखील फुल फॉर्म माहिती पाहिजे मित्रांनो, स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी. ठीक आहे, याचा फुल फॉर्म काय होतो मित्रांनो, स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी. असं देखील आपल्याला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो की SCEA. ठीक आहे, याचा फुल फॉर्म सांगा, तर आपल्याला त्याचा फुल फॉर्म देखील आपल्याला सांगता आला पाहिजे मित्रांनो. आणि मुख्यालय कुठे आहे असं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. ठीक आहे, मुख्यालय कुठे आहे? पुणे. महत्वाचं मित्रांनो, आपल्याला राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आहे, याचं मुख्यालय कुठे आहे ते देखील विचारलं जाऊ शकतं, तर पुणे लक्षात ठेवा. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी. ठीक आहे. बाकीची सर्व माहिती तुम्हाला इथे देऊन घेतली, मुख्यालय वगैरे सांगितलं. कार्य तुम्हाला सांगतो, आपण म्हणू शकतो राज्यातील सहकारी संस्थांचे निवडणुकीचे जे पण नियोजन आहे किंवा नियंत्रण व संचालन करणे, तर याचं हे कार्य आहे मित्रांनो. ठीक आहे. उद्देश काय आहे? निपक्ष आणि पारदर्शकपणे निवडणुका पार पडणे, हा त्याचा उद्देश आहे मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर इथं केंद्रीय निवडणूक आयोग याच्याबद्दल इथं माहिती विचारली, तर हे कशाशी संदर्भात आहे मित्रांनो, लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती निवडणुकीतील जे कामे आहेत त्याच्या संदर्भातले इथं हे काम करतात, असं आपण म्हणू शकतो. तर त्या संदर्भात आहे थोडक्यात. ठीक आहे. राज्य निवडणूक आयोग जर म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी काम करतो, असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर इथं बँक बोर्ड ब्युरो दिलेलं आहे मित्रांनो. तर बँक बोर्ड ब्युरो जर म्हटलं तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या आपण म्हणू शकतो अध्यक्ष जे आहे त्यांची निवड करण्याची ही संस्था आपण होती म्हणू शकतो. आता सध्याला बहुतेक ठिकाणी जर म्हटलं तर ही कार्यरत नाहीये मित्रांनो. तर ही एक संस्था होती, कोणती? सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे जे पण अध्यक्ष आहे त्यांची निवड करणारी संस्था होती, असं म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे. बाकी संपूर्ण बाकीची इथं देखील माहिती इथं तुम्हाला सांगून घेतली. चला पुढील प्रश्न, आता बँकिंगचे प्रश्न इथं सुरू झालेले आहेत. थोडेसे पटपट हे प्रश्न आपण बघूयात मित्रांनो.
तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, पहिला भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली किंवा कोणत्या कायद्यानुसार झाली, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर कोणत्या कायद्यानुसार, ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 या कायद्यानुसार झाली असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, बाकी आपल्याला माहिती काय देतील, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 मधील तरतुदीनुसार 1 एप्रिल 1935 रोजी झाली मित्रांनो, अशा प्रकारचं आपल्याला बाकीची माहिती सांगता येईल. आणि ही बँक भारताची मध्यवर्ती बँक असून असं देखील प्रश्न विचारला जातो की भारतातील मध्यवर्ती बँक कोणती, तर आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. आणि त्याच्याविषयी आपल्याला अजून काय माहिती सांगता येईल, देशातील संपूर्ण ज्या बँकिंग व्यवस्थेचे नियमन करणारी ही बँक आहे कोणती, आरबीआय बँक, ही गोष्ट लक्षात घ्या. कायदा आपल्याला विचारले तर कायदा आपल्याला सांगता येईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर स्थापना आपल्याला जर म्हटलं तर स्थापनेचे दिनांक ऑलरेडी आपल्याला दिले 1 एप्रिल 1935. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर राष्ट्रीयकरण आपल्याला विचारलं जाऊ शकतं की आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं, तर आपल्याला सांगता येईल 1 जानेवारी 1949. ठीक आहे, 1949 रोजी ही आपल्याला राष्ट्रीयकरण लक्षात ठेवा. आरबीआयचे राष्ट्रीयकरण याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो मित्रांनो. ठीक आहे, स्थापना याचं वर्ष हे लक्षात ठेवा 1 एप्रिल 1935 रोजी. ठीक आहे, 1935 झाल्यानंतर आपल्याला राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी, हे दोन्ही लक्षात ठेवा. आणि मुख्यालय जर म्हटलं तर मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे, आपल्याला आरबीआयचं मुख्यालय विचारलं जाऊ शकतं, तर मुंबई या ठिकाणी आहे. आणि त्याच सोबत एकदम प्रारंभीचं म्हणजे सुरुवातीचं जर म्हटलं तर आपल्याला कुठं होतं मुख्यालय, हे आपल्याला सांगता येईल कोलकाता. ठीक आहे, कोलकाता या ठिकाणी होतं असं आपण म्हणू शकतो. आपल्याला आरबीआयचं प्रारंभिक मुख्यालय देखील विचारलं जाऊ शकतं, तर कोलकाता. सध्याला मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी. आपल्याला आरबीआयची स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935 रोजी. याच्या व्यतिरिक्त राष्ट्रीयकरण कधी झाले, तर आपल्याला सांगता येईल 1 जानेवारी 1949 रोजी सांगता येईल मित्रांनो. बाकीची संपूर्ण माहिती इथं देऊन घेतली. इतर जे पर्याय दिलेले आहेत, आता बाकी जर म्हटलं तर ते आता कशाशी संबंधित आहे, तर आता पहिलं दिलंय, तर हा जर म्हटलं तर बघा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 हा कशाशी संबंधित आहे मित्रांनो, बँकेच्या कामकाजावरती नियंत्रण व आपण म्हणू शकतो परवाने देण्यासाठी हा कायदा आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्याशी संबंधित आहे. आणि बाकी जर म्हटलं तर हे आपल्याला समजून आलं. ऑप्शन क्रमांक 3 काय दिलेलं आहे मित्रांनो, हा कशाशी संबंधित आहे मित्रांनो, चेक ड्राफ्ट आणि त्यासोबत ज्या नोटीस संबंधित कायदा आहे तर ते याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथं जर म्हटलं तर हा कशाशी संबंधित आहे, तर हा कंपन्यांशी संबंधित आहे. आणि नाबार्ड ऍक्ट 1981, तर याची जर म्हटलं तर आपल्याला म्हणू शकतो नाबार्ड बँकेच्या आपण म्हणू शकतो स्थापनाचा हा कायदा आहे मित्रांनो. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, आता नाबार्डचे जे प्रश्न बघत होतो तेव्हा तुम्हाला या ऍक्ट नुसारच आपली नाबार्ड बँकेची स्थापना झाली हे देखील तुम्हाला सांगितलं होतं, तर त्याच्या संदर्भातला हा आपल्याला सांगता येईल पर्याय. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या नियमानुसार व्यापारी व सहकारी बँकांना आपल्या एकूण ठेवीपैकी ठराविक टक्के रक्कम रोख स्वरूपात आरबीआय कडे ठेवावी लागते, तर त्याला काय म्हणतात. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशिओ. ठीक आहे, कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणजे CRR. ठीक आहे, CRR चा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो, कॅश रिझर्व्ह रेशिओ. ठीक आहे, आपण म्हणू शकतो रिझर्व्ह बँके आपण याच्यामध्ये काय माहिती देऊ शकतो, RR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणजेच रोख राखीव प्रमाणे बँकांना आपल्या निव्वळ ठेवींच्या जर म्हटलं तर ठराविक टक्के रक्कम रिझर्व्ह बँकेकडे रोख कॅश स्वरूपामध्ये ठेवावी लागते. आणि या रकमेवर आरबीआय बँकांना कोणत्याही प्रकारचं व्याज देत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, CRR मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील. आता याचं थोडक्यात जर म्हटलं तर महत्वाचे पॉईंट इथं काय होतात मित्रांनो, स्वरूप केवळ रोख कॅश स्वरूपामध्ये आरबीआय कडे जमा केले जाते, हे स्वरूप आहे. आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला उद्देश काय आहे, बाजारातील पैशांची तरलता आणि महागाई नियंत्रित करणे, ह्याचा उद्देश आहे मित्रांनो. आणि व्याज जर म्हटलं तर आपल्याला CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशोला कोणत्याही प्रकारचं व्याज मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, व्याज मिळत नाही. इथं हा एक महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. मुद्दामून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की RR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशिओला किती टक्के व्याज दिलं जातं, तर कोणत्या प्रकारचं व्याज इथं मिळत नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात असू देत. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बाकीचं रेपो रेट, बँक रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याच्याविषयी आपण ऑलरेडी भरपूर वेळा माहिती दिलेली आहे.
आता इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे, SLR दिलेलं आहे मित्रांनो, लिक्विडिटी रेशिओ. ठीक आहे. आता याच्या संदर्भात जर म्हटलं तर स्वतःकडे सोन्याच्या रोख किंवा आपण म्हणू शकतो सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवलेली जी ठेवावी लागणारी जी रक्कम आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ती आपल्याला म्हणू शकतो SLR मध्ये येते. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला रेपो रेट दिलंय, तर रेपो रेट काय म्हणतो आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो, ज्या दराने RBI बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देतात त्याला म्हणतात रेपो रेट. बँक रेट काय, ज्या दराने आरबीआय बँकांना दीर्घ मुदतीवरती कर्ज देते. दीर्घ मुदत आणि अल्प मुदत इथे हे फक्त लक्षात ठेवा. रेपो दीर्घ आणि रेपो जर म्हटलं तर अल्प आणि बँक रेट जर म्हटलं तर आपल्याला दीर्घ मुदतीचे कर्ज. फक्त एवढाच फरक आहे याच्यामध्ये. आणि रिझर्व्ह रेपो रेट जर म्हटलं तर ही संकल्पना मागच्या टेस्टमध्ये व्यवस्थित समजून सांगितली होती. ज्या दराने बँक आपला अतिरिक्त जो निधी आहे तो आरबीआय कडे ठेवते आणि आरबीआय त्याचं त्यांना व्याज देते मित्रांनो. जसं की इथं जर म्हटलं तर व्यापारी बँक आहेत मित्रांनो, व्यापारी बँक. ठीक आहे. व्यापारी कोणतेही बँक आपण म्हणूयात. आता त्यांच्याकडे जो अतिरिक्त पैसा तो काय करते, ते आरबीआय जमा करतात, आरबीआय कडे ते जमा करते. ठीक आहे. आणि आरबीआय काय करते, तो पैसा कलेक्ट करते आणि त्याच्यानंतर आता आरबीआय त्याला काय देते, त्याला इथं व्याज देते. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, रिझर्व्ह रेपो रेट. ठीक आहे. हा जो व्याज दर आहे मित्रांनो तो कोणाला भेटतो, व्यापारी बँकांना पुन्हा दिला जातो. म्हणजे ते व्याज व्यापारी बँकांना दिलं जातं. तर मग त्यालाच रिझर्व्ह रेपो रेट असं म्हणतात मित्रांनो. ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. याच्यावरती जो प्रश्न आहे तो विचारला जाऊ शकतो. तर पुढील प्रश्न बघा, बँकिंग नियमन कायदा 1949 म्हणजेच बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मधील कोणते कलम सहकारी बँकांना हा कायदा लागू करण्यासाठी जोडण्यात आलेला आहे. महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर या प्रश्नाचा उद्देश आपल्याला व्यवस्थित समजून घ्या. महत्वाचा प्रश्न, याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे, परंतु प्रश्न कन्फ्युज करणारा आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सेक्शन 56 म्हणजेच कलम 56 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. इथे बघा थोडक्यात माहिती देतोय. बँकिंग नियमन कायदा 1949. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर अजून आपल्याला कोणता कायदा सांगता येईल, 1965. ठीक आहे. याच्यामध्ये सुधारणा करून भाग 5 आणि याच्यामध्ये अजून कलम कोणतं सांगता येईल मित्रांनो, कलम 56 हे जोडण्यात आलं मित्रांनो. ठीक आहे. हे जोडण्यात आलं आणि या कलमामुळे हा विशिष्ट कायदा जर म्हटलं तर हा जो कायदा फेरफार करून सहकारी बँकेंना लागू करण्यात आला मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. थोडक्यात समजून घ्या. बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये 1965 मध्ये सुधारणा करून भाग 5 आणि कलम 56 जोडण्यात आले आणि या कलमामुळे हा जो कायदा आहे मित्रांनो तो विशिष्ट फेरफार करून सहकारी बँकेंना जोडण्यात आला मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भातला इथं प्रश्न मित्रांनो हा विचारलाय मित्रांनो. कलम तिथे विचारलाय त्याच्यामुळे कलम आपलं इथं 56 होईल मित्रांनो. सेक्शन 56 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. अंमलबजावणी केव्हा झाली होती मित्रांनो, याची अंमलबजावणी देखील विचारली जाऊ शकते. ते 1 मार्च 1966 पासून इथं हा लागू करण्यात आला मित्रांनो. अंमलबजावणी आपल्याला कधी झाली, 1 मार्च 1966 पासून. ठीक आहे. आणि महत्व काय मित्रांनो, याचं सर्वात महत्वाचं महत्व काय होतं नक्की, आता हे अशा प्रकारचं करण्याचा मागचा उद्देश काय होता, तर सहकारी बँकेवरती आरबीआयचा थेट बँकिंग नियंत्रणाचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला यामुळे. ठीक आहे. कलम 56 मुळे. तर अशा प्रकारचं आपण इथं सांगू शकतो मित्रांनो. थोडक्यात व्यवस्थित प्रश्न समजून घेत जा, तसं स्पष्टीकरण टेस्टमध्ये मी व्यवस्थित दिलेलं आहे. इथे सेक्शन 35A दिलंय, कलम 35A. आता हे कशाच्या संदर्भातले मित्रांनो, आपण म्हणू शकतो रिझर्व्ह बँकेला आपण म्हणू शकतो रिझर्व्ह बँकेला बँकेंना जनहितार्थ जे निर्देशांक द्यायचे असतात मित्रांनो. ठीक आहे. निर्देश देण्याचा जो अधिकार आहे तो आपल्याला 35A मध्ये दिलेला आहे मित्रांनो. कलम 35A मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर सेक्शन 21 दिलंय, कलम 21 दिलंय. तर कर्जाचे धोरण आणि व्याजाचे जे पण दर आहे ते नियंत्रित करण्याचा जो आरबीआयचा अधिकार आहे तो सेक्शन 21 मध्ये दिलेला आहे. थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला कर्जाचे धोरण आणि व्याजाचे दर इथं जो निश्चित करण्याचा अधिकार आहे आरबीआयला तो सेक्शन 21 मध्ये दिलेला आहे. सेक्शन 45 दिलंय, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर बँकेचे पुनर्रचन किंवा विलीन करण्याचा जो प्रमुख अधिकार आहे मित्रांनो तो 45 मध्ये दिलेला आहे, कलम 45 मध्ये. आणि सेक्शन 10 मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, बँकेचे व्यवस्थापन व संचालकाची नियुक्तीशी संबंधित हे कलम आहे मित्रांनो, सेक्शन 10. ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. बाकीचे जेवढे पण कलम आहेत ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचे महत्वाचे असणार आहेत. तर बघा आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे, चेकची व्याख्या प्रकाम्य संकेल कायदा. याच्यामध्ये आपल्याला कोणता कायदा दिलेला आहे मित्रांनो, 1881 चा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 चा आपल्याला कोणता कलमामध्ये दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. या कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे मित्रांनो चेकची व्याख्या, अशा प्रकारचं असं विचारलं मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, सेक्शन 6. ठीक आहे. कलम 6 मध्ये दिलेले आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या कलम 6 मध्ये
चेकची व्याख्या दिलेली आहे मित्रांनो. हे एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे मित्रांनो. चेकची व्याख्या कोणत्या कलमांतर्गत दिली आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर आपण आता याच्यामध्ये चेक हा विशिष्ट बँकेवर काढलेला असा आपण म्हणू शकतो बिल ऑफ एक्सचेंज असतो, जो की मागणी केल्याबरोबर देय असतो. म्हणजे थोडक्यात आपण मागणी जशी असेल त्याच्यानुसार तो दिला जातो, असा त्याचा उद्देश आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर कायदा आपल्याला कोणता सांगता येईल मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या संदर्भात आहे. आणि कोणत्या आपल्याला इथं जर म्हटलं तर कलम तर सेक्शन 6 संदर्भात आहे, चेक संदर्भात. ठीक आहे. चेक संदर्भात कायदा देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, मागणी केल्यावरती देय अशा प्रकारचं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि जर म्हटलं त्याच्यामध्ये आपल्याला प्रकार कोणकोणते येतात, तर चेकचे प्रकार आपल्याला इथं बिअर चेक झालं, क्रॉस चेक झालं, ऑर्डर चेक झालं, तर हे आपल्याला प्रकार बघण्यासाठी भेटतात मित्रांनो. ठीक आहे. तर बाकीचे जर म्हटलं तर बाकीच्या पर्यायामध्ये देखील आपल्याला काही कलम दिले, जसे की कलम 4 मध्ये जर म्हटलं तर वचन चिठ्ठीची व्याख्या दिलेली आहे. वचन चिठ्ठीची व्याख्या दिलेली आहे. सेक्शन 6 म्हणजेच आपल्याला सेक्शन 5 दिलेलं आहे. सेक्शन 5 मध्ये जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो याच्यामध्ये कशाची आपल्याला बिल ऑफ एक्सचेंजची व्याख्या दिलेली आहे. आणि सेक्शन 13चं जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो याच्यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट याची व्याख्या दिलेली, म्हणजेच आपलं ही जी ऍक्ट आहे मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1981, तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची जी व्याख्या आहे मित्रांनो, ती सेक्शन 13 मध्ये दिलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि इथं सेक्शन 138 मध्ये जर म्हटलं तर चेक बाउन्स होतात ना मित्रांनो, त्याची जी शिक्षा होते त्याची तरतूद दिलेली मित्रांनो. असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की चेक बाउन्स झाल्यानंतर जी शिक्षेची तरतूद जी आहे ती कोणत्या कलमांतर्गत आहे मित्रांनो, तर ते आपल्याला म्हणता येईल कलम 138. हे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो चेक बाउन्सच्या संदर्भात. तर पुढील प्रश्न बघा, DICGC म्हणजेच निक्षेप विमा आणि प्रत्यय हमी महामंडळ याच्याद्वारे आरबीआयतील प्रत्येक ठेवीदाराच्या ठेवींना कमाल किती रकमेपर्यंत विमा संरक्षण म्हणजेच इन्शुरन्स कव्हरेज दिले जाते किंवा इन्शुरन्स कव्हर दिले जाते मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 5 लाखापर्यंत. ठीक आहे. कमाल मर्यादा जर विचारली तर 5 लाखापर्यंत आपल्याला प्रत्येक एका ठेवीदाराला आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो. याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती मित्रांनो. सुधारणा कधी झाली? 2020 ला. ही मर्यादा आधी किती होती? 1 लाखापर्यंत होती. किती? 1 लाखापर्यंत. आता ती किती झाली आहे? 5 लाखापर्यंत आपण असं म्हणू शकतो, 5 लाख. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, DICGC ही नक्की कोणती कंपनी आहे मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो, ही एक आरबीआयची उपकंपनी आहे असं म्हणू शकतो. आरबीआयची उपकंपनी आहे. याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची जर म्हटलं तर DICGC ही आरबीआयची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि DICGचा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कोऑपरेशन. ठीक आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कोऑपरेशन हा आपल्याला फुल फॉर्म देखील सांगता येईल. इतर सर्व जे पर्याय आहेत किंवा आपले महत्वाची सूचना आहेत ते आपल्याला सर्व इथं पाठ करायचे आहेत मित्रांनो, ज्या की आपल्या टेस्टमध्ये मी दिलेल्या आहेत. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, बँकेमध्ये नॉन परफॉर्मिंग ऍसेट ज्याला आपण काय म्हणतो NPA म्हणून कर्जाचे वर्गीकरण होण्यासाठी मुद्दल किंवा व्याजाची रक्कम सलग किती दिवस थकाबाकीदार राहावी लागते. ठीक आहे. म्हणजेच ओव्हर ड्यू राहावी लागते. किती दिवसाची थकाबाक असल्यानंतर NPA मध्ये टाकलं जातं मित्रांनो, म्हणजेच नॉन परफॉर्मिंग आपण म्हणू शकतो नॉन परफॉर्मिंग ऍसेट. ठीक आहे. आपल्याला NPAचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो, तर नॉन परफॉर्मिंग ऍसेट हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असेल. आता जेव्हा कर्ज घेतलं जातं आणि त्याची मुद्दल म्हणजे जी परतफेड आहे ती कमीत कमी जर म्हटलं तर 90 दिवसापर्यंत जर म्हटलं तर ती कधीच त्याच्यामध्ये ते परतफेड केली नाही, तर ते जे अकाउंट आहे, ठीक आहे, ते जे अकाउंट आहे ते नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणून इथं धरलं जातं मित्रांनो, त्याचं वर्गीकरण केलं जातं मित्रांनो. तर तेच इथं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे जर म्हटलं तर आपण लोन वगैरे घेतलं असेल त्याचे हप्ते जर म्हटलं तर 3 महिने थकून गेलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपलं इथं याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला जातो मित्रांनो, ही वर्गीकृत केलं जातं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यावरतीच हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर पुढे बघा, पुढे 30 दिवस 60 दिवस दिलंय, हे काय आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर नसणार आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे,
केवायसीचा फुल फॉर्म देखील कधी कधी विचारला जातो, म्हणजेच नो युअर कस्टमर. याच्या नियमानुसार ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी खालीलपैकी कोणते जे कागदपत्र स्वीकारले जात नाही असं विचारले मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला केवायसी करण्यासाठी कोणते कागदपत्र स्वीकारले जात नाही असा प्रश्न विचारलाय. तर आधार कार्ड स्वीकारले जाते, पासपोर्ट स्वीकारले जाते, मतदान ओळखपत्र स्वीकारले जाते, ड्रायव्हिंग लायसन्स देखील स्वीकारले जाते, परंतु रेशन कार्ड स्वीकारले जात नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बाकीची सविस्तर माहिती व्यवस्थित आपल्याला दिलेली आहे. आणि जर म्हटलं तर केवायसीचा मुख्य उद्देश काय असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मनी लॉन्ड्रिंग, त्यासोबत आर्थिक गुन्ह्यांना जे गुन्हे होतात, आर्थिक गुन्हे म्हणजे आपल्याला फसवणूक होते, त्यांना आळा घालण्यासाठी केवायसी केली जाते रेग्युलर. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि त्यासाठी आपल्याला ओळख पटवण्यासाठी आपण कोणकोणते आयडी कार्ड देऊ शकतो, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, ठीक आहे, किंवा आपलं जॉब कार्ड असेल ते देऊ शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट आपण देऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ठीक आहे, आणि त्यासोबत RTGS म्हणजेच रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट या प्रणालीचे आपल्याला संचालन खालीलपैकी कोणती संस्था किंवा प्राधिकरण करते असे विचारले. म्हणजे NEFT आणि RTGS ह्या प्रणालींचे जे पण संचालन आहे ते कोणती संस्था करते असं आपल्याला विचारलंय. तर ती संस्था आहे RBI मित्रांनो. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, RBI विषयी संपूर्ण काय माहिती ऑलरेडी दिलेली आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर RTGS याच्यामध्ये जर म्हटलं तर मोठ्या रकमेसाठी किमान 2 लाख तात्काळ आपल्याला इथं हस्तांतर केले जातात असं देखील सांगता येईल मित्रांनो. आणि NEFT जर म्हटलं तर आपल्याला कोणत्याही रकमेसाठी आपण म्हणू शकतो बॅच वाईज हस्तांतर 24 तास आणि 7 दिवस इथं उपलब्ध असतं. हा एक इथं महत्वाचा आपल्याला इथं एक आपण म्हणू शकतो सर्व जे ग्राहक आहे त्यांना त्याचा फायदा भेटत असतो. ठीक आहे, आणि याच्यावरती देखील आपण प्रश्न ऑलरेडी दिलेले आहेत मित्रांनो. आता पुढे जर म्हटलं तर बघा, इतर जर म्हटलं तर जे पर्याय दिलेले आहेत जसे की इथं NPCL दिलेले आहे मित्रांनो. NPCL म्हणजे आपल्याला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे, आणि NPCL नेच काय म्हटलेले आता UPI कोणाच्या अंतर्गत काम करतं, तर याच्या हीच जी आपली UPI बनवणारी कंपनी आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर या NPCL मध्ये UPI, ठीक आहे, म्हणजे आपण फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम कोणतेही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी जे साधन वापरतो तर ते डेव्हलप करणारी ही कंपनी आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये अजून काय सांगता येईल मित्रांनो, कशाचे संचालन करते NPCL. तर अजून आपल्याला हे लिहून घ्या मित्रांनो. रुपये झाले, ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर IMPS झालं. ठीक आहे, तर यांचं सर्व जे संचालन जे आहे NPCL करते मित्रांनो. ठीक आहे, NPCL हे एक महत्वाचं आपलं असणार आहे, म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि बाकी जर म्हटलं तर इथं सेबी देखील दिलंय. सेबीचा फुल फॉर्म देखील तुम्हाला कधी कधी विचारला जाऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, SBI दिलेलं आहे, मला वाटलं सेबी दिलंय. सेबी 4 ऑप्शनला आहे. ठीक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक बद्दल इथं माहिती विचारली. तर भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक म्हणून SBI चा उल्लेख केला जातो मित्रांनो. ठीक आहे, SBI. ठीक आहे, भारतातील सर्वात मोठी बँक आपल्याला व्यावसायिक बँक म्हणून आपल्याला SBI चा उल्लेख केला जातो. सेबी जर म्हटलं तर शेअर बाजारातील नियामक संस्था आहे मित्रांनो. ठीक आहे, असं सांगता येईल. आणि जर म्हटलं तर आपल्याला इथं अजून एक दिलेलं आहे मित्रांनो, IRDAI. ठीक आहे, तर आपल्याला ही कशाच्या संदर्भात आहे मित्रांनो, विमा क्षेत्रातील आपल्याला नियमन करणारी संस्था आहे असं देखील सांगता येईल. तर चला आता पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न बघा, थोडेसे पटपट प्रश्न घेऊयात मित्रांनो, कारण स्पष्टीकरण ऑलरेडी टेस्ट सिरीज मध्ये मी दिलेलं आहे मित्रांनो. आणि थोडंसं व्यवस्थित जर म्हटलं तर इथं लिहायला गेलं की व्यवस्थित जागा पुरत नाही, त्याच्यामुळे टेस्ट सिरीज मध्ये व्यवस्थित स्पष्टपणे दिलेलं आहे. टेस्ट सिरीज जॉईन केली असेल त्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. पुढील प्रश्न बघा, बँकिंग क्षेत्रात रेपो रेट म्हणजे काय. बँकिंग क्षेत्रात रेपो रेट म्हणजे काय मित्रांनो, ज्या दराने RBI व्यावसायिक बँकेंना अल्प मुदतीचे कर्ज देते. तर ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण याच्यामध्ये जर म्हटलं तर आता थोडक्यात माहिती सांगायची जर म्हटलं तर ऑलरेडी हा प्रश्न भरपूर वेळेस इथं कव्हर झालेला आहे. आता पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढे बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे, प्राथमिकता क्षेत्र पतपुरवठा म्हणजेच प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, PSL. या अंतर्गत बँकांना त्यांच्या एकूण कर्जापैकी ठराविक टक्के कर्ज कोणत्या क्षेत्राला देणे बंधनकारक आहे. तर कोणत्या क्षेत्राला देणं बंधनकारक आहे मित्रांनो, कृषी, सूक्ष्म व लघु उद्योग. ठीक आहे,
त्यासोबत शिक्षण व गृहनिर्माण यांना देणं आवश्यक असणार आहे किंवा बंधनकारक असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी संपूर्ण जर म्हटलं तर किती टक्के देणं गरजेचं आहे, बाकी जर म्हटलं तर प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या अजून जर म्हटलं तर वेगवेगळ्या संस्था येतात, उद्देश काय असतो, बाकी संपूर्ण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये मी कव्हर केलेलं आहे मित्रांनो, ती तुम्ही इथं बघू शकता. चला तर पुढील प्रश्न बघा, बँकेमध्ये असलेली चलनी पेटी म्हणजेच करन्सी चेस्ट ही मूलतः कोणाची मालमत्ता आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर ही असते आरबीआयची मालमत्ता. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, याच्यामध्ये काय येतं बघा. चलनी पेटी ज्याला आपण म्हणतो करन्सी चेस्ट, म्हणजेच अशी जागा जिथे आरबीआयच्या वतीने बँकेच्या निवडक शाखांमध्ये नोटा आणि नाणी जी आहेत ते साठवून ठेवली जातात मित्रांनो. तर त्यालाच काय म्हणतात, तर चलनी पेटी मित्रांनो. ठीक आहे, थोडक्यात हे समजून आलं मित्रांनो. आणि त्याची जर म्हटलं तर मुख्यतः मालमत्ता किंवा आपल्याला जर म्हटलं तर आता ही मूलतः कोणाची मालमत्ता असते, ती आरबीआयची असते मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि याचे जर म्हटलं तर ही याची सुरक्षा वगैरे संबंधित जे पण बँकेची जी बँकेमध्ये ठेवलं जाणार आहे, तर त्या बँकेची आणि स्थानिक पोलिसांची सुरक्षेची जबाबदारी असते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर इतर बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत ते चुकीचे असणार आहेत. त्याच्या संदर्भात ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, जसं की इथं एसबीआय दिलंय, भारतीय सरकार दिलंय, यापैकी नाही, तर हे इथं होणार नाही. बाकी चला पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. बँकेची मुदत ठेव पावती म्हणजेच त्याला काय म्हणतात, फिक्स डिपॉझिट रिसिप्ट. ठीक आहे. ही खालीलपैकी काय असते किंवा काय आहे, तर मग ही काय असते, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, नॉन निगोशिएबल रिसिप्ट. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बाकीचे स्पष्टीकरण तसं आपण आपल्या टेस्टमध्ये दिलेलं आहे. बाकी तुम्ही टेस्ट वगैरे व्यवस्थित बघू शकता. आपल्याला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण 90 प्रश्न बघायचे, त्या हेतूने थोडासा व्हिडिओ पटपट घेऊयात मित्रांनो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार चेक किंवा बँक ड्राफ्टच्या वैधतेचा कालावधी म्हणजेच व्हॅलिडिटी किती असते, तर आपल्याला किती असते, 3 महिने. ठीक आहे. आपल्याला ती असते 3 महिने. ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आरबीआयच्या 1 एप्रिल आपल्याला कोणत्या नियमानुसार किंवा कधीपासून, आरबीआयने 1 एप्रिल 2012 पासून चेक ड्राफ्ट याच्यासारखे जे आहेत पे ऑर्डरची वैधता आपण जर म्हटलं तर आधी ती 6 महिने होती. ठीक आहे. आधी किती होती, ती 6 महिने होती. परंतु जर म्हटलं तर 1 एप्रिल म्हणू शकतो 2012 पासून ती 3 महिने करण्यात आली. ठीक आहे. आधी 6 महिने होती, त्याच्यानंतर 3 महिने करण्यात आली 2012 पासून, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जर म्हटलं तर चेकचा गैरवापर टाळणे किंवा काळा पैसे रोखणे हा त्याचा प्रमुख कारण होतं मित्रांनो. त्याच्यामुळे याची वैधता कमी करण्यात आली मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर ही 6 महिने जे दिलेले ती जुनी होती मित्रांनो, जुनीची मुदत होती, जुन्या याची मुदत होती असं म्हणू शकतो. चला पुढील जर म्हटलं तर बघा, आपल्याला कोर बँकिंग सोल्युशन म्हणजेच सीबीएस प्रणालीचा बँकिंग क्षेत्रातील मुख्य फायदा कोणता, कोणता फायदा आहे मित्रांनो, तर आपल्याला सांगतील ऑप्शन क्रमांक 1, ग्राहक बँकेच्या कोणत्याही शाखेतून आपले व्यवहार करू शकतो. याचा उद्देश काय आहे मित्रांनो, थोडक्यात जर म्हटलं तर या प्रणालीमुळे बँकेच्या सर्व शाखा एकाच केंद्रीय सर्व्हरशी जोडल्या जातात. आणि त्याच्यामुळे जर म्हटलं तर ग्राहक काय करू शकतो, जो शाखेचा ग्राहक आहे तो शाखेचा ग्राहक न राहता संपूर्ण बँकेचा ग्राहक होऊन जातो. त्याच्यामुळे तो कोणत्याही शाखेतून व्यवहार करू शकतो. तर त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातली ही प्रणाली आहे, थोडक्यात असं समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे. कोर बँकिंग सोल्युशन म्हणजेच याच्यामध्ये जर म्हटलं तर ग्राहक बँकेचं कोणत्याही शाखेतून आपले व्यवहार करू शकतो. म्हणजे आपली शाखा जर म्हटलं तर थोडक्यात जर म्हटलं तर अहिल्यानगरला आपली शाखा आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे आपली अजून त्याच बँकेची शाखा आहे, तर आपण कोणत्याही बँकेतून आपलं जे व्यवहार आहे ते करू शकतो. तर त्याच्या संदर्भातली ही त्याच्या संदर्भातला हा महत्वाचा फायदा आहे असं आपण म्हणू शकतो. चला पुढे जर म्हटलं तर पुढचे पर्याय चुकीचे आहेत मित्रांनो. पुढे म्हटलेलं आहे, बँक खात्यामध्ये नॉमिनेशन सुविधेचा मुख्य उद्देश काय. ठीक आहे. आता जर म्हटलं तर वारसा नोंद म्हणजेच नॉमिनेशनचा उद्देश सर्वांनाच माहिती आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर ठेव रक्कम जी पण आहे कायदेशीररित्या वारसाला हस्तांतरित करण्यात यावी, तर हा एक मुख्य उद्देश आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगू शकतो. आणि हा नियम किंवा हा कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात येतं मित्रांनो, बँकिंग आपण म्हणू शकतो बँकिंग कंपनीज नॉमिनेशन रूल, जो की आहे 1985चा मित्रांनो. तर त्याच्यानुसार आपल्याला हे नॉमिनेशनची इथं आपल्याला प्रक्रिया केली जाते असं देखील सांगता येईल. आणि याचा फायदा जर म्हटलं तर कायदेशीर गुंतागुंत टाळून जलद पैसे देणं हा एक महत्वाचा आपल्याला फायदा इथं उपलब्ध होतात पैसे, हा एक महत्वाचा फायदा सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. तर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संज्ञा रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रणाचे संख्यात्मक साधन नाही. साधन नाही म्हटलेलं ही गोष्ट लक्षात घ्या. तर संख्यात्मक साधन याच्यामध्ये जर म्हटलं तर बँक रेट येतं मित्रांनो, त्याच्यानंतर CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो हे देखील येतं, त्यासोबत SLR देखील येतं मित्रांनो, OMO हे देखील येतं.
तर आपल्याला सांगता येईल मार्जिन रिक्वायरमेंट्स हे येत नाही मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघा मार्जिन रिक्वायरमेंट्स जे ऑप्शन आहे मित्रांनो ते येत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला संख्यात्मक साधने कोणकोणती सांगता येईल? बँक रेट, CRR, SLR, रेपो रेट, ठीक आहे, OMO, ठीक आहे, हे जे आहेत मित्रांनो तर हे सर्व संख्यात्मक साधन आहेत मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न बघा, बँकिंग ग्राहकांच्या तक्रारीचे जलद आणि मोफत निवारण करण्यासाठी आरबीआयने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? ठीक आहे, कोणती योजना सुरू केली मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 1 एकात्मिक बँकिंग लोकपाल योजना. कधी सुरू केली मित्रांनो? 2011 मध्ये ही सुरू केली होती मित्रांनो. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. सॉरी 2011 नव्हे तर 2021 मध्ये. ठीक आहे, 2021 मध्ये ही योजना सुरू केली. पूर्ण दिनांक विचारली तर 12 नोव्हेंबर 2021 आपल्याला सांगता येईल. संकल्पना काय होती मित्रांनो? आपल्याला सांगता येईल एक राष्ट्र एक लोकपाल. ठीक आहे, कोणाद्वारे करण्यात आली मित्रांनो? आरबीआय द्वारे. उद्देश काय आहे? वैशिष्ट्य काय आपल्याला सांगता येईल? मोफत सेवा व डिजिटल तक्रार नोंदणी पोर्टल. ठीक आहे, तर याच्या अंतर्गत आपण आपले जे पण तक्रारी वगैरे आहेत ते करू शकतो मित्रांनो. ही योजना सुरू केली. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो? सूक्ष्म व लघु उद्योगांना विनातारण कर्ज देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मुद्रा योजना. ठीक आहे, आपल्याला सांगता येईल सूक्ष्म व लघु उद्योगांना विनातारण कर्ज देण्यासाठी. ठीक आहे, केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? मुद्रा योजना. हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. कधी सुरू केली असा देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता येईल 8 एप्रिल 2015. ठीक आहे, 8 एप्रिल 2015 पासून ही सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आली. याद्वारे जर म्हटलं तर बिगर कोऑपरेट जे आहेत त्यासोबत बिगर शेती, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना किंवा उद्योगांना कोणत्याही तारणाशिवाय 20 लाखापर्यंत, ठीक आहे, 20 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. किती आपल्याला असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुद्रा योजनेअंतर्गत किती कर्ज दिलं जाऊ शकतं? तर 20 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज दिलं जाऊ शकतो. याच्यामध्ये जर म्हटलं तर मुद्रा योजनेचे 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये जर म्हटलं तर सर्वप्रथम लहान कोणतं आहे मित्रांनो? शिशु. त्याच्यानंतर शिशु झाल्यानंतर किशोर. ठीक आहे, किशोर झाल्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला तरुण. अशा प्रकारचे 3 प्रकार पडतात. आता याच्यामध्ये कधी कधी आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जातो की मुद्रा योजनेअंतर्गत शिशु या प्रवर्गामध्ये किती कर्ज दिले जाते? तर किती पर्यंत कर्ज दिले जाते? तर 50,000 पर्यंत कर्ज दिले जाते. ठीक आहे, आपल्याला शिशु प्रवर्गामध्ये. त्याच्यानंतर दुसरा प्रवर्ग कोणता आहे? प्रकार कोणता आहे? किशोर. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर 50,000. ठीक आहे, 50,000 ते आपल्याला कितीपर्यंत दिलं जातं? 5 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तिसरं शेवटचं काय आहे मित्रांनो? तरुण. ठीक आहे, तरुण. तर याच्यामध्ये आपल्याला किती कर्ज दिलं जातं? 5 लाख. ठीक आहे, 5 लाख ते किती? 20 लाखापर्यंत आपल्याला कर्ज दिलं जातं. कोणत्याही तारण किंवा जमीनदाराची म्हणजे जमिनीदार आपण म्हणतो ना, जसं की आपल्या नावावरती 7/12 वगैरे पाहिजे, जमीन नावावरती पाहिजे, असं कोणत्या प्रकारची अट न ठेवता हे कर्ज आपल्याला उपलब्ध करून दिलं जातं मुद्रा योजनेअंतर्गत मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये शिशुसाठी 50,000, किशोरसाठी जर म्हटलं तर आपल्याला 50 ते 5 लाख आणि तरुणसाठी 5 ते 20 लाख अशा प्रकारची इथं मांडणी केलेली आहे. शिशु प्रवर्गासाठी किती कर्ज दिलं जातं? हा प्रश्न ऑलरेडी परीक्षेला इथं विचारलेला आहे मित्रांनो. आणि कधी कधी जर म्हटलं तर आपल्याला जर म्हटलं तर मुद्राचा फुल फॉर्म देखील विचारला जातो मित्रांनो. तर मुद्रा योजनेचा फुल फॉर्म म्हणजे मुद्राचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. या संस्थेचा पूर्ण फुल फॉर्म काय आहे? तसं आपल्या टीच सिरीजमध्ये मी ऑलरेडी स्पष्टीकरण सर्व काही दिलेलं आहे. पुढे जर म्हटलं तर दुसऱ्या योजना दिलेल्या आहेत मित्रांनो. सुकन्या समृद्धी योजना. ही जर म्हटलं तर मुलींच्या भविष्यासाठी बचत योजना आहे मित्रांनो, असं म्हणू शकतो मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर अटल पेन्शन योजना दिलेली मित्रांनो. ठीक आहे, अटल पेन्शन योजना. तर ही आपण म्हणू शकतो आपण संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही एक पेन्शन योजना आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जर म्हटलं तर PM किसान सन्मान निधी अशा प्रकारची इथं ही एक योजना दिलेली आहे. तर जे पण शेतकरी ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000चे आपल्याला मदत केली जाते. वार्षिक 6,000ची इथं आर्थिक मदत केली जाते असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर नियमानुसार काही बदल देखील होत असतात मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ही शेतकऱ्यांच्या संबंधित आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आता आपण बघूयात. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय? चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट आणि त्यासोबत बचत खाते म्हणजे सेव्हिंग अकाउंट यामधील आपल्याला मुख्य फरक कोणता असं आपल्याला विचारलंय. तर प्रश्नामध्ये संपूर्ण व्यवस्थित क्लिअर झालेलं नाही, परंतु आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत.
तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1, चालू खात्यावरती व्याज मिळत नाही मित्रांनो. म्हणजे जे करंट अकाउंट असतं त्याच्यावरती आपले जे पैसे असतात त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं व्याज आपल्याला भेटत नाही. याच्या व्यतिरिक्त बचत खातं म्हणजे सेव्हिंग खातं याच्यावरती जे पैसे असतात त्याच्यावरती आपल्याला व्याज देखील मिळतं आणि त्यासोबत इथं मर्यादा नसतं असं म्हटलेलं आहे. तर इथं हे थोडंसं चुकलेलं टायपिंग मिस्टेक झालेली काय अडचण नाही. तर बघा मित्रांनो, आता जे चालू खातं असतं ना त्याच्याविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊयात. चालू खात्यावरती 0% व्याज आपल्याला भेटतं मित्रांनो आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर जे व्यवहार करता येतात ना ते आपण अमर्यादित म्हणजे कितीही मोठाले व्यवहार करू शकतो मित्रांनो. व्यवहाराला इथं चालू खात्याला म्हणजेच करंट अकाउंटला इथं आपल्याला जर म्हटलं तर मर्यादा नसते असं आपण म्हणू शकतो. परंतु सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खातं याला जर म्हटलं तर आपल्या अकाउंटवरती जे पैसे असतात त्याला आपल्याला व्याज मिळतं काही टक्के. ठीक आहे. आपल्याला व्याज देखील मिळतं. परंतु आपण जर म्हटलं तर याच्यावरती अमर्यादित किंवा जास्त व्यवहार करू शकतो व्यवहार करू शकत नाही. जास्त पैशामध्ये व्यवहार करू शकत नाही. याला एक लिमिट असतं. तर हा एक मुख्य फरक आहे मित्रांनो. ही इथं गोष्ट लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न बघा 24ही तास आणि 7ही दिवस त्वरित निधी हस्तांतरणासाठी वापरली जाणारी IMPS म्हणजेच इमिडिएट पेमेंट सर्व्हिस यंत्रणा कोणाद्वारे विकसित केली गेली आहे? तर NPCL द्वारे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. NPCL म्हणजेच नॅशनल पेमेंट कोऑपरेशन ऑफ इंडिया हे देखील आपल्याला इथं माहिती पाहिजे. याचा देखील फुल फॉर्म माहिती पाहिजे आणि NPCLचा देखील आपल्याला फुल फॉर्म इथं माहिती पाहिजे. कशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर पुढील आता प्रश्न बघत आहोत मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर 3 नंबरच्या विषयाला सुरुवात झालेली आहे. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. ठीक आहे. आता जर म्हटलं तर क्लर्कसाठी सांगली जिल्ह्यावरती तुम्हाला चुकून एखादा जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न आला तर येईल सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयावरती. तसेच जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत का? नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे जिल्ह्याच्या माहितीकडे एवढे दुर्लक्ष म्हणजे एवढं लक्ष देण्याची गरज नाही. ऑल महाराष्ट्राचा जो आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे तो तुम्हाला करायचा आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमध्ये. ठीक आहे. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल तुम्हाला करा. तिथंच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. थोडक्यात एखादा जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न आला तर त्या संदर्भात मी इथं जिल्ह्याच्या माहितीवरती 4-5 प्रश्न इथं बघत आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा पहिला प्रश्न काय दिलाय? सांगली जिल्ह्याला महाराष्ट्रातील कोणता विशेष दर्जा किंवा ओळख प्राप्त आहे? ठीक आहे. तर आपल्याला सांगता येईल हळदीची प्रमुख बाजारपेठ म्हणून किंवा नाट्यभूमी म्हणून आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. सांगली जिल्हा हळदीचे प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो मित्रांनो. त्याचसोबत नाट्यभूमी म्हणून देखील ओळखला जातो मित्रांनो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला बघा याच्यामध्ये आपल्याला सांगली जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला कशामध्ये विचारली जाणार आहे? जर शिपाई पदासाठी तुम्ही अर्ज भरला असेल शिपाई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीसाठी. ठीक आहे. तर याच्यामध्ये शिपाईसाठी फॉर्म भरला असेल तर जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला याच टाईपचे प्रश्न विचारले जातील मित्रांनो. इतर जर जिल्हे दिले तर बघा महाराष्ट्राची जर म्हटलं तर सांस्कृतिक राजधानी दिलेली मित्रांनो तर ती पुणे जिल्हा म्हणून ओळखली जाते मित्रांनो. सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची पुणे जिल्हा. त्यासोबत संत्र्यांचा जिल्हा इथं आपल्याला पर्याय दिलाय तर नागपूर हा जिल्हा ओळखला जातो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तर हा कोणता जिल्हा ओळखला जातो? छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. आणि तांदळाचे कोठार जर म्हटलं तर रायगड जिल्हा ओळखला जातो मित्रांनो. ठीक आहे. बाकीचं हे जे ऑप्शन आहेत त्याची देखील थोडीफार माहिती दिली. सांगली शहरातून वाहणारी मुख्य नदी कोणती? तर मुख्य नदी कोणती आहे मित्रांनो? कृष्णा नदी. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कृष्णा नदी ही सांगली जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि सांगली शहर देखील कृष्णा नदीच्याच काठावरती वसलेले आहे मित्रांनो. सांगली आता कृष्णा नदीचा उगम कुठं होतो मित्रांनो? सातारा जिल्ह्यामध्ये होतो. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. बाकीची थोडीफार माहिती आपल्याला इतर दिलेली आहे आपल्या नोट्समध्ये. गोदावरीमध्ये जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो नाशिक याच्यामध्ये जर म्हटलं तर नाशिक या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये उगम पावणारी नदी आहे मित्रांनो. त्यासोबत दक्षिण भारताची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जातं मित्रांनो. तापी जर म्हटलं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रातून वाहते खानदेशात वाहणारी नदी आणि पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो. वर्धा जर म्हटलं तर विदर्भातील प्रमुख नदी आहे मित्रांनो आणि नर्मदा जर म्हटलं तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरतून वाहणारी नदी आहे मित्रांनो. हे देखील तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे. तर पुढील प्रश्न बघा सांगली जिल्ह्यातील कोणते अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित उभारलेले अभयारण्य म्हणून ओळखले जाते? तर सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य. थोडेसे पटपट प्रश्न आता बघूयात मित्रांनो. ठीक आहे. तर हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. स्थान जर विचारलं तर आपल्याला तालुका आपल्याला सांगता येईल कडेगाव तालुका आणि सांगली जिल्हा हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. वैशिष्ट्य जर म्हटलं तर मानवनिर्मित आणि वृक्षारोपणातून उभारलेले हे अभयारण्य आहे मित्रांनो. आणि मुख्य प्राणी इथे जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल हरिण, सांबर, काळवीट आणि बेकर अशा प्रकारचे इथं प्राणी आढळतात मित्रांनो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर
आपल्याला 1 नंबरचा पर्याय दिलेला आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. तर हे जर म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरती असलेले आपल्याला नैसर्गिक उद्यान बघण्यासाठी भेटतं. तर याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी यांच्या सीमेवरती हे असलेले नैसर्गिक उद्यान आहे असं सांगता येईल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बाकीच्या विषयी देखील आपण आपल्या नोट्समध्ये माहिती दिलेली आहे, टेस्टमध्ये माहिती दिलेली आहे. तर थोडेसे फक्त पटपट आपण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुंभमेळा दर 12 वर्षांनी कोणत्या शहरात भरतो? तर नाशिक शहरामध्ये भरतो महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, दर 12 वर्षांनी. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि कोणत्या नदीकाठी भरतो असं देखील विचारलं जाऊ शकतं, तर गोदावरी नदीकाठी भरतो असं देखील आपल्याला सांगता येईल. कालावधी असतो 12 वर्षांचा. ठीक आहे. आणि भारतातील महत्त्वाचे 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्यापैकी जर म्हटलं तर इतर कोणकोणते आहेत मित्रांनो, एक आहे प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक. ठीक आहे. अशा प्रकारचे टोटल 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्याच्याबद्दल इथं माहिती विचारली होती. पुणे जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल सांस्कृतिक व शैक्षणिक आपल्याला याच्यासाठी महत्त्वाचं केंद्र. ठीक आहे. पंढरपूर जर म्हटलं तर आपल्याला आषाढी व कार्तिकी वारीसाठी प्रसिद्ध एक देवस्थान सांगता येईल मित्रांनो. आणि कोल्हापूर जर म्हटलं तर महालक्ष्मी, याच्यामध्ये जर म्हटलं तर महालक्ष्मी मंदिरासाठी एक प्रसिद्ध आपल्याला ठिकाण सांगता येईल किंवा कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिर इथं प्रसिद्ध आहे असं देखील सांगता येईल. चला पुढील बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमारेषेशी जोडलेली नाहीये? तर महाराष्ट्राला कोणकोणत्या राज्याची सीमा लागलेली हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. तर आपल्याला टोटल जर म्हटलं तर एकूण महाराष्ट्राला किती 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा लागून आहेत मित्रांनो. ठीक आहे. ते 6 राज्य कोणकोणते आहेत मित्रांनो? गुजरात म्हणा. ठीक आहे. थोडासा प्रश्न जर म्हटलं तर वरती गेलाय. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ठीक आहे, तेलंगणा, ठीक आहे, कर्नाटक आणि गोवा या 6 राज्यांच्या महाराष्ट्र राज्याला सीमा लागलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणतं नाहीये मग? तर इथं बघा, छत्तीसगड हे देखील आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला कर्नाटकला देखील लागले, तेलंगणाला, राजस्थानला जर म्हटलं तर राजस्थानला नाही लागली. ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. गुजरातला देखील महाराष्ट्र राज्याची सीमा लागलेली आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला तर पुढील प्रश्न बघा, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अमन शेरावत याने कुस्तीमध्ये कोणते पदक जिंकले? तर कोणते पदक जिंकले होते मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच कांस्य पदक. ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अमन शेरावत, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर याच्याबद्दल जर म्हटलं तर कुस्तीमध्ये याने पदक जिंकले, परंतु कोणत्या गटामध्ये? तर 57 किलोच्या गटामध्ये. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतं पदक? कांस्य पदक. ठीक आहे. आणि यांनी कोणता रेकॉर्ड बनवलेला आहे मित्रांनो? 21व्या वर्षी जर म्हटलं तर आपण पदक जिंकणारा हा सर्वात पहिला भारतीय तरुण ऑलिम्पिक खेळाडू ठरलेला आहे मित्रांनो. 21व्या वर्षी. ठीक आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे. त्याच्यामुळे या टाईपचे प्रश्न जे महत्त्वाचे असतात रेकॉर्ड करणारे, त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. चला पुढील प्रश्न बघा, पुढे काल म्हटलेले मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे आपल्याला आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत असं प्रश्न विचारलाय मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संजय मल्होत्रा. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पद जर म्हटलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून, आणि हे कितवे गव्हर्नर आहेत मित्रांनो? 26वे. आपल्याला कितवे गव्हर्नर आहेत असं देखील विचारलं जाऊ शकते मित्रांनो. ठीक आहे. ते देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणार आहे. याच्या अगोदर 25वे कोणते होते ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता आरबीआयचे मुख्यालय वारडी आपल्याला माहिती आहे मुंबई. आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर संजय मल्होत्रा यांनी कधी हा पदभार सांभाळला मित्रांनो? तर 11 डिसेंबर 2024 रोजी. ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असेल. कार्यकाळ किती असतो मित्रांनो? 3 वर्षाचा कार्यकाळ असतो मित्रांनो. ही ते देखील गोष्ट लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला पुढील सांगली जिल्ह्यावरतीच प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे धार्मिक क्षेत्र कोणत्या देवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आपल्याला दत्त देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, श्री दत्त देवस्थान. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. स्थान जर विचारलं तर आपल्याला पलूस तालुका सांगली हे आपल्याला सांगता येईल. नदी कोणती तिथे मित्रांनो? कृष्णा नदी. आणि संबंध जर म्हटलं तर नरसिंह सरस्वती. ठीक आहे. याच्याशी संबंध आपल्याला थोडक्यात इथं बघण्यासाठी भेटतो मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर बाकी गणपती, महालक्ष्मी, ज्योतिबा, विठ्ठल हे आपल्याला जर म्हटलं तर तिथे मंदिरं आहेत मित्रांनो, परंतु महत्त्वाचं आपल्याला हे विचारलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे.
पुढे बघा आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी कोणते पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं? तर ज्वारी घेतली जाते, गहू घेतली जाते. त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला हे जे तागाचं पीक आहे ते घेतलं जात नाही. कापूस आणि तंबाखू हे देखील घेतलं जातं. ठीक आहे. तर जूट ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. हे जास्त तागाचं पीक घेतलं जात नाही महाराष्ट्रामध्ये, जात नाही म्हटलेलं आहे. तर हे कुठे घेतलं जातं मित्रांनो? तर हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. तर हे जास्त प्रमाणामध्ये कुठे घेतलं जातं? पश्चिम बंगाल, आसाम, बिहार या राज्यामध्ये हे पीक घेतलं जातं. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर हवामान वगैरे कसं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यासोबत आपल्याला महाराष्ट्राच्या नदी प्रणाली याच्यावरती नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. धार्मिक स्थळे किंवा आपल्याला आता लेटेस्ट खेळाबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते करंट अफेअरमध्ये. ठीक आहे. महाराष्ट्राची माहिती तुम्ही थोडीफार करा, त्याच्यावरती तुम्हाला ते 10 प्रश्न विचारले जातील. पुढे बघा, सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर कोणत्या ठिकाणी होतो मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये? तर हरिपूर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि जर म्हटलं तर हे हरिपूर आपल्याला सांगली जवळ आहे असं देखील सांगता येईल. कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? कृष्णा व वारणा, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला धार्मिक महत्व काय सांगता येईल? हरिपूर येथे आपल्याला सांगता येईल या संगमावरती तिथं कोणतं मंदिर प्रसिद्ध आहे मित्रांनो? आपल्याला सांगता येईल संगमेश्वर मंदिर आहे मित्रांनो. ठीक आहे. प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर देखील तिथं आहे असं देखील आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. चला, पुढे जर म्हटलं जातं इंग्लिश भाषावरील प्रश्न आता इथं सुरुवात झालेली आहेत मित्रांनो. याचं स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेमध्ये आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये दिलेलं आहे. थोडक्यात फक्त प्रश्न समजून सांगणार आहे, त्याचं उत्तर कसं आलं ते सांगणार आहे. बाकी जास्त स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार नाहीत मित्रांनो, कारण ऑलरेडी हा व्हिडिओ भरपूर मोठा झालाय. आता इथे जर म्हटलं तर बघा आपल्याला एरर गवसायचं होतं मित्रांनो. आपल्याला टोटल जर म्हटलं तिथं 5 वाक्य दिलेले आहेत. इथून इथवर, इथून तर इथवर असे जे आहेत आपल्याला गॅपने आपल्याला 5 दिलेले आहेत. तर त्यापैकी एरर गवसायचं होतं. तर या कोणत्या वाक्यात एरर आहे मित्रांनो? 2 नंबरच्या ह्याच्यात एरर आहे. इथं एरर आहे. ते कसं आपल्याला सांगता येईल मित्रांनो? जेव्हा 2 कर्ते म्हणजेच सब्जेक्ट, आता जसं की इथं आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, इथं 2 कर्ते असल्यानंतर आपण ते कशाने जोडतो? आपल्याला 2 कर्ते जोडायचे असतील एकासोबत तर आपण विथ किंवा विथ आपण म्हणू शकतो अलॉंग विथ अशा प्रकारच्या शब्दांनी जोडतो. त्याच्यामुळे जर म्हटलं तर तेव्हा वर्ब हे नेहमी पहिल्या कर्त्यानुसारच म्हणजे फर्स्ट सब्जेक्टनुसारच वापरले जाते. ठीक आहे. येथे पहिला करता जर म्हटलं तर द मॅनेजर हा सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं वेअर ऐवजी वाज वापरायला पाहिजे होतं. वेअर ऐवजी वाज वापरायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे इथं एरर आपल्याला दिसत आहे मित्रांनो. नियम बाकी तुम्हाला बाकी सविस्तर स्पष्टीकरण आपल्या टेस्टमध्ये अतिशय मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. म्हणजे हे आपलं जे आहे ते कुठं दिलेलं आहे मित्रांनो? ऑप्शन कितीमध्ये दिले? ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल. पुढे बघा आपल्याला पुढे जर म्हटलं तर पुढील प्रश्न आता, तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द इथं सांगायचा आहे. ठीक आहे. आपल्याला इथं शब्द दिलेला आहे या शब्दाचा विरुद्धार्थी. तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो? अजाणता किंवा न कळत घडणे. ठीक आहे. अशा प्रकारचं म्हणजे आपण मुद्दामून केलेलं नसतं, अजाणता किंवा न कळत घडून जाणारं, परंतु जाणबुजून हे त्याचा विरुद्धार्थाचा शब्द होतो मित्रांनो. म्हणजे जाणून बुजून. ठीक आहे. ऑपोजिट वर्ड इथं विचारले मित्रांनो, विरुद्धार्थाचा शब्द विचारलाय. तर मग तो कोणता होतोय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 5 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर सिमिलर मिनिंग म्हणजे समान अर्थाचे शब्द आपल्याला निवडायचे होते. याचा समान अर्थाचा शब्द काय होतो ते आपल्याला इथे निवडायचं होतं मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार? याचा अर्थ थोडक्यात काय होतो मित्रांनो? आपण म्हणू शकतो घातक किंवा प्राणघातक किंवा जीव घेणं अशा प्रकारचा याचा अर्थ होतो. तर त्याच्याच समान अर्थाचा काय होतो मित्रांनो? शब्द डेडली. ठीक आहे. डेडली. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याचा देखील अर्थ प्राणघातक किंवा जीव घेणं असा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला मिनिंगफुली जे आपल्याला करेक्ट जे पण वर्ड आहे ते इथे टाकायचं आहे मित्रांनो. आपल्याला फिल इन द ब्लँक अशा प्रकारचा जो शब्द आहे, जो प्रश्न असतात त्या टाईपचा इथे प्रश्न विचारला मित्रांनो. एक पूर्ण वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये आपल्याला योग्य जो शब्द आहे तो इथं बसवायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर इथं कोणता येईल मग मित्रांनो? व्यवस्थित बघायचं. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये देखील इथं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथं लुक दिलेला आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो लुक आफ्टर हा शब्द इथे योग्य बसत आहे. कारण इथं लुक ॲट जर म्हटलं तर लुक ॲट हा कधी वापरला जातो मित्रांनो? लुक ॲट जसं का आपण म्हणतो पाहणे, किंवा इथं इंटू जर जोडला लुक इंटू म्हणजे तपास करणे.
म्हणजे हे तर होणार नाही या वाक्यानुसार. ठीक आहे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर फ्रॉम देखील होणार नाही. लुक आफ्टर होईल का इथं, तर लुक आफ्टर इथं योग्य इथं बसत आहे या वाक्यानुसार. ठीक आहे. कारण लुक आफ्टर हा एक जर म्हटलं तर वर्ब आहे, त्याचा अर्थ काळजी घेणे किंवा देखभाल करणे असा होतो मित्रांनो. ठीक आहे. त्याचा अर्थ जर म्हटलं तर या वाक्यानुसार इथं मॅच होत आहे. त्याच्यानुसार ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा 5 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला काय आलं होतं मित्रांनो, आपल्याला वन वर्ड वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. एक वाक्य दिलेलं आहे, त्यासाठी योग्य एक शब्द आपल्याला निवडायचा होता. तर काय होईल या वाक्याचा, आता या वाक्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, अनेक भाषा बोलणारा किंवा जाणणारा जो व्यक्ती आहे, तर त्याला इंग्रजी भाषेत काय म्हणतात, तर त्याला हा शब्द वापरला जातो मित्रांनो. ठीक आहे. पॉलिग्लॉट. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे. याचा अर्थ असा होतो, जो अनेक भाषा बोलू शकतो किंवा अनेक भाषेचं त्याला जाणीव आहे, त्याला बोलता येतं असं. ठीक आहे. आणि जर म्हटलं तर बाकीचे जे आहेत ते चुकीचे असणार आहेत. त्याचं पर्याय आणि बाकीची संपूर्ण माहिती ती आपण इथं नोट्समध्ये तशी दिलेलीच आहे. याचा काय होतो मित्रांनो, शास्त्रीय भाषांचा अभ्यास करणारा याचा असा अर्थ होतो. या शब्दाचा अर्थ होतो सर्वज्ञानी असा अर्थ होतो. ठीक आहे. बाकी याचा अर्थ काय होतो मित्रांनो, समाजसेवक किंवा मानवप्रेमी असा अर्थ होतो. याचा काय अर्थ होतो मित्रांनो, आशावादी व्यक्ती. त्याच्यामुळे हे बाकीचे होणार नाही, हे येतं योग्य बसत आहे. चला पुढील प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न आलेला आहे. योग्य आपल्याला आर्टिकल किंवा आपल्याला शब्द भरायचा होता मित्रांनो. तर इथं कोणता विअर बसत आहे, विअर शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कारण इथं नेदरने आपण जर म्हटलं तर इथं नेदरचा उल्लेख झालेला आहे. नेदर नॉरने जोडलेल्या वाक्यात क्रियापद वर्बने नेहमी जवळच्या कर्त्यानुसार आपण ठेवत असतो मित्रांनो. येथे जवळचा कर्ता जर म्हटलं तर आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, इथं कोणता कर्ता दिलेला आहे, हा. ठीक आहे. जवळचा कर्ता. त्याच्यानुसार जर म्हटलं तर अनेक वचन केलं आणि या वाक्यामध्ये जर म्हटलं तर एस्टरडेमुळे भूतकाळातील आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे विअर तिथं वापरलं जाईल. कारण एस्टरडे हे जे दिलेले आहे आपल्याला शेवटला, याच्यामुळे आपल्याला काय समजत आहे, तर हे वाक्य भूतकाळामधील आहे म्हणून विअर तिथं योग्य शब्द बसत आहे मित्रांनो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. तर पुढील प्रश्न जाणून घेऊयात मित्रांनो. आपल्याला करेक्ट स्पेल्ड वर्ड म्हणजेच आपल्याला योग्य अर्थाचा शब्द इथं निवडायचा आहे. म्हणजे इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. तर योग्य आपल्याला स्पेलिंगवाला शब्द निवडायचा आहे. तर कोणता योग्य शब्द आहे, ऑप्शन क्रमांक 2 हा योग्य शब्द असणार आहे. बाकीचे शब्द इथं स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. त्याच्यानंतर बघा करेक्ट मिनिंग आपल्याला इथं निवडायची. आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे त्याच्याबद्दल. तर आता जर म्हटलं तर करेक्ट मिनिंगवाला वाक्य कोणतं होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होईल. ठीक आहे. आता वरती जे वाक्य दिलेले मित्रांनो किंवा खालती जे वाक्य दिलेले, आता याचा अर्थ काय होतं मित्रांनो, या वाक्याचं जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो थोडक्यात स्वतःच्या वर्तनात किंवा आयुष्यात चांगला बदल करणे. ठीक आहे. अशा प्रकारचा इथं वाक्याचा याचा बदल होतो, म्हणजे अर्थ होतो सॉरी. ठीक आहे. किंवा नवीन सकारात्मक आपण म्हणू शकतो, नवीन सुरुवात करणे चांगल्यारीत्या, अशा प्रकारचा असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे योग्य आपल्याला जर म्हटलं तर हे इथं बसत आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, एरर गवसायचा होता. पुन्हा त्याच टाईपचा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, एरर गवसायचा होता. तर एरर कशामध्ये, आता ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 याच्यामध्ये एरर आहे. इथं बघा, इथं एरर आपल्याला बघण्यासाठी भेटेल. इथं कसं माहिती आहे का, इथं जर म्हटलं तर इंग्रजीमध्ये व्याकरणामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हा एक शब्द दिलेला इथं देन, त्याच्यानंतर आता पहिली जर सुरुवात कशाने झाली आहे, इथं यांनी सुरुवात झालेली आहे. तर याच्यानुसार जर म्हटलं तर इथून पुढे जर म्हटलं तर आपल्याला व्हेन जोडायला पाहिजे होतं, परंतु इथं व्हेन दिलेलं नाहीये मित्रांनो. आणि त्यासोबत जर म्हटलं तर जर नोनी सुरुवात झाली असती, जोडी झाली असती, तर आपल्याला इथं द्यान आलं असतं. त्याच्यामुळे दुरुस्ती करून जर म्हटलं तर व्हेन इथं दिसत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आपण जर म्हटलं तर व्हेन किंवा बिफोर, ठीक आहे, किंवा अशा प्रकारची जी जोडी आहे त्याचं एकत्रित करून इथं योग्यरित्या आपण उत्तर देऊ शकतो. परंतु इथं त्याचा उल्लेख झालेला नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे देखील फिल इन द ब्लँक याच टाईपचा प्रश्न होता. तर योग्य आपल्याला शब्द कोणता बसत आहे या वाक्यामध्ये, तर या वाक्यामध्ये हाईक, ठीक आहे, हा शब्द इथं बसत आहे मित्रांनो. योग्य आपल्याला इथं शब्द निवडायचा होता. चला पुढील बघा, आता पुढील संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरील आता प्रश्नांना सुरुवात झालेली आहे. तर त्याचे प्रश्न बघूयात. आपल्याला LAN चा आपल्याला फुल फॉर्म विचारलाय. तर लोकल एरिया नेटवर्क असा याचा फुल फॉर्म होतो मित्रांनो. तर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते साधन संगणकातील डेटा साठवण्यासाठी म्हणजे स्टोअर करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. तर पेनड्राईव्ह मध्ये साठवू शकतो, त्याचसोबत याच्यामध्ये हार्ड डिस्क, DVD वगैरे याच्यामध्ये डेटा साठवू शकतो मित्रांनो, स्टोअर करू शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर फक्त इथं माऊस आहे मित्रांनो, याच्यामध्ये डेटा स्टोअर केला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी चला पुढील प्रश्न आपल्याला बघा काय दिलेला आहे मित्रांनो. आणि माऊस जर म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला इनपुट डिव्हाइस मध्ये येतं. ठीक आहे, असं देखील आपण म्हणू शकतो. बाकी पुढे जर म्हटलं तर खालीलपैकी कोणते संगणकाचे आउटपुट
उपकरण म्हणजेच आउटपुट डिव्हाइस आहे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? प्रिंटर. ठीक आहे, हे इथं योग्य बसत आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आउटपुट साधने, आउटपुट साधने म्हणजे कोणकोणते येतं मित्रांनो? प्रिंटर येतं. ठीक आहे, प्रिंटर येतं, त्यासोबत मॉनिटर येतं, स्पीकर येतं, प्रोजेक्टर येतं, हे सर्व आउटपुट साधने आहेत मित्रांनो. इनपुट साधनामध्ये जर म्हटलं तर कोणकोणते येतात मित्रांनो? कीबोर्ड झालं, माऊस झालं, स्कॅनर झालं, मायक्रोफोन झालं, हे इनपुट डिव्हाइसमध्ये येतात मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यामध्ये आपल्याला सीपीयूचा देखील इथं उल्लेख झालेला आहे. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सीपीयूचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे देखील आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, हार्ड डिस्क वगैरे जर म्हटलं तर हार्ड डिस्क स्टोरेज साधन आहे मित्रांनो. कीबोर्ड जर म्हटलं तर आपल्याला सांगितलं जस्ट इनपुट डिव्हाइस आहे मित्रांनो. माऊस देखील इनपुट डिव्हाइसमध्येच येतं मित्रांनो. इथं आउटपुट डिव्हाइस विचारले. आउटपुट डिव्हाइसमध्ये पुन्हा सांगतो प्रिंटर, मॉनिटर, स्पीकर, प्रोजेक्टर वगैरे ते आउटपुट डिव्हाइसमध्ये येतात. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर रॅमचे आपल्याला पूर्ण रूप विचारले, तर ऑलरेडी हा प्रश्न देखील रिपीट झालाय. रॅन्डम ॲक्सेस मेमरी ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला, बाकी जर म्हटलं तर आपल्याला बाकी त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण मागच्या प्रश्नामध्ये देखील बघितली होती. पुढे जर म्हटलं तर बघा, MS एक्सेलमध्ये ठीक आहे वर्कबुक उघडल्यावरती मूलतः किती डिफॉल्ट वर्कशीट असतात? तर आता इथे बघा, आधुनिक याच्यानुसार जर म्हटलं तर एक वर्कशीट असते मित्रांनो. आणि जर म्हटलं तर मागचे जे आहेत मित्रांनो, मागच्या व्हर्जननुसार जर म्हटलं तर जुन्या व्हर्जननुसार आपल्याला तिथं 3 वर्कशीट दिसतात मित्रांनो. आता इथं पर्यायामध्ये एक जर पर्याय नसेल तर आपलं 3 योग्य उत्तर असणार आहे. परंतु आधुनिक जर म्हटलं तर MS एक्सेलमध्ये डिफॉल्ट वर्कशीट एक असते मित्रांनो. म्हणजे एक पेज असतं आपल्याला पहिल्यांदा वर्क करण्यासाठी. आणि मागचे जर म्हटलं तर जुन्या व्हर्जनमध्ये जे उदाहरणार्थ 2007 किंवा 2010च्या दरम्यानमधले जे आपल्याला सांगता येईल जे व्हर्जन होते मित्रांनो, त्याच्यामध्ये जेव्हा आपण MS एक्सेल जे वर्कबुक उघडतो तेव्हा मूळतः म्हणजे बाय डिफॉल्ट किती वर्कशीट दिसायचे मित्रांनो? 3 असायचे मित्रांनो. तर त्याच्यामुळे आपल्या या प्रश्नाचं 3 उत्तर असणार आहे. तर याच्यानुसार आपल्याला जर एकच असेल, आपल्याला आधुनिकनुसार विचारलं तर 1 उत्तर होईल. आणि डायरेक्टली रेग्युलर जर विचारलं तर 3 हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा इथे योग्य उत्तर होईल. आपल्याला विस्तार देखील विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, विस्तार तर म्हणजे आपल्याला डॉट XLSX. ठीक आहे, तर हा विस्तार आहे मित्रांनो MS एक्सेलचा. हे देखील आपल्याला इथं माहिती पाहिजे, किंवा XLS. ठीक आहे, हा विस्तार आहे मित्रांनो डॉट XLS. ठीक आहे, तर आणि त्यासोबत घटक कोणकोणते असतात याच्यामध्ये? रॉ आणि कॉलम असतात मित्रांनो, यांचा संच असतो. चला, पुढे बघा, खालीपैकी कोणता प्रोटोकॉल IP डेटा लिंक लेअरचा प्रोटोकॉल आहे मित्रांनो? तर इथरनेट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. ऑलरेडी हे प्रश्न आपण एका क्वेश्चन पेपरमध्ये 4-5 क्वेश्चन बघितलेले होते मित्रांनो. इथे जर म्हटलं तर NICच्या लहान तुकड्यांच्या स्वरूपात डेटा पाठवले जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला जर म्हटलं तर फ्रेम्स म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, पाठवलं जातं त्याला काय म्हणतात? फ्रेम. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि NIC म्हणजेच नेटवर्क इंटरफेस कार्ड, हे देखील आपल्याला इथं माहिती पाहिजे, त्याचा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इथं पुढे विचारला, MS वर्डमध्ये निवडलेला मजकूर कॉपी करण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो? तो कॉपी करण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो मित्रांनो? तर आपल्याला सांगता येईल सर्कल+C. ठीक आहे, हा आपल्याला वापरला जातो मित्रांनो. इतर देखील आपल्याला पर्याय इथं महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो, त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जसं की आपल्याला इथं +V दिलेलं आहे मित्रांनो, तर हा कधी केला जातो मित्रांनो? हा कशासाठी वापरला जातो? पेस्ट करण्यासाठी. हा कॉपी करण्यासाठी, हा पेस्ट करण्यासाठी, हा कट करण्यासाठी. ठीक आहे, हा जर म्हटलं तर आपल्याला हा कशासाठी वापरला जातो मित्रांनो? मग म्हणजे मागे घेण्यासाठी, मागील जी क्रिया केलेली आहे ती रद्द करण्यासाठी किंवा मागील क्रियाकडे येण्यासाठी. आणि हे सिलेक्ट ऑल करण्यासाठी, संपूर्ण मजकूर जो आहे तो निवडण्यासाठी. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण बाकीचे हे पर्याय आहेत, ते देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहे. पुढे नेटवर्क सुरक्षा प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर कशाचा वापर केला जातो मित्रांनो? फायरवॉल. ऑप्शन क्रमांक जर म्हटलं तर 1 ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. किंवा हार्डवेअर आपण म्हणू शकतो फेअरवॉल, किंवा सॉफ्टवेअर फेअरवॉल, याचा आपल्याला वापर केला जातो याच्यामध्ये. ठीक आहे, बाकीचे पर्याय इथं चुकीचे आहेत, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या टेस्टमध्ये तशी किंवा नोट्समध्ये दिलेलीच आहे. आता इथं जर म्हटलं तर बँकमध्ये चेकवरील स्पेशल आपल्याला बघा इथं काय दिलेलं आहे? MICR. ठीक आहे, हा जो कोड आहे तो वाचण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा वापर म्हणजे कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? MICR रीडरचा वापर केला जातो तेव्हा. ऑप्शन क्रमांक 1 ही प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. चेकवरील स्पेशल जो कोड असतो मित्रांनो MICR, तर हा वाचण्यासाठी, ठीक आहे,
तर याच रीडरचा वापर केला जातो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला याचा जर म्हटलं तर फुल फॉर्म देखील माहिती पाहिजे मित्रांनो. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर आपण असं प्रकारचं एक फुल फॉर्म आहे. आणि बाकीची त्याच्याबद्दल माहिती जी आहे मित्रांनो, तर ती आपल्या टेस्टमध्ये नोट्समध्ये सर्वीकडे उपलब्ध आहे. आपल्याला प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजून आलं. पुढे बघा आता गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत मित्रांनो. फक्त प्रश्न त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे, थोडंफार स्पष्टीकरण देणार आहे. बाकीचे स्पष्टीकरण जर म्हटलं तर आपल्याला आपल्या टेस्टमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे संपूर्ण डिटेलमध्ये. आता इथं नातेसंबंध किंवा रक्तसंबंध याच्यावरील हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. एक तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, एक मुलं आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, एका मुलीकडे बोट दाखवत राहुल म्हणाला, ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची मुलाची मुलगी आहे. तर आपल्याला राहुलचं आपल्याला काय म्हटलेलं आहे, त्या मुलीशी नातं काय असं, ती मुलगी राहुलशी कोण लागते असं विचारलेलं आहे. सर्वप्रथम जर म्हटलं तर जसं की राहुल आहे इथं, त्याच्यानंतर राहुलच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे तो स्वतः राहुलच असणार आहे. राहुलला आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. ठीक आहे. म्हणजे मुलं आपल्याला वडिलांचा एकुलता एक मुलगा, एकुलता एक म्हणजे तो राहुलच असणार आणि त्याचीच जर म्हटलं तर स्वतःची ती मुलगी आहे मित्रांनो. म्हणजेच ती स्वतःची राहुलची कोण लागणार आहे मित्रांनो, ती मुलगी लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता हा देखील प्रश्न ऑलरेडी आपल्या मागच्या टेस्टमध्ये सोडून घेतला होता, तोच प्रश्न इथं रिपीट झालेला आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघूयात मित्रांनो, स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे. नातेसंबंध याच्यावरती देखील हा प्रश्न आपण बघितलेला आहे मागच्या टेस्टमध्येच. ठीक आहे. रांगेतील क्रम इथं 7वा आहे, इकडं 8वा आहे. 7 + 18 मायनस जर केले, इथं प्लस एक मायनस करावं लागणार. तर टोटल जर म्हटलं तर होतात 25. ठीक आहे. त्याच्यात एक मायनस केलं तर उत्तर येतं 24. इकडून 7वा आहे, इकडून 8वा आहे. तो एकदाच क्रमांक धरला आपल्या नियमानुसार. 25 होतं, 18 + 7 आणि -1 केलं, 24 उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर त्याच टाईपचा प्रश्न विचारलाय मित्रांनो. आपल्याला विसंगत घटक किंवा गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे. इथं किलोग्राम, किलोमीटर, इंच, फूट आणि यार्ड हे सर्व जर म्हटलं तर हे जे आहेत मित्रांनो, हे सर्व जर म्हटलं तर अंतर मोजण्याचं इथं आपल्याला वेगवेगळे युनिट आहेत मित्रांनो. जसं की मीटरमध्ये आपण अंतर मोजतो, इंचमध्ये, फूटमध्ये, यार्डमध्ये अंतर आपण मोजत असतो मित्रांनो. अशा प्रकारचं आपण इथं म्हणू शकतो. परंतु किलोग्राम हे वस्तू किंवा वस्तुमान मोजण्याचं साधन आहे किंवा एकक आहे. त्याच्यामुळे हे इथं गटात बसत नाही. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला पुढील काय दिला होता मित्रांनो. आता सरासरीवरील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला प्रश्न कसा दिलाय, एका वर्गातील 5 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 325 आहे, तर त्या विद्यार्थ्यांची सरासरी किती. आता सरासरी आपल्याला कशी काढतो ऑलरेडी माहिती आहे. एकूण गुण किंवा आपण म्हणू शकतो एकूण गुण किंवा भागाकारात एकूण जे पण संख्या आहेत, एकूण संख्या किंवा विद्यार्थ्यांची संख्या आपण धरूयात. टोटल जर म्हटलं तर गुण किती आहेत मित्रांनो, एकूण गुणांची बेरीज 325 भागिले एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 5. डायरेक्टली भागाकार दिला तर 65 उत्तर येतं. तर 65 हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं मित्रांनो. पुढे आपल्याला सिंपल गुणाकार दिला होता मित्रांनो. ॲज इट इज ही नमुना प्रश्नामध्ये आपल्याला हे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो. तर तीच प्रश्नपत्रिका बघा, गणित बुद्धिमत्तेचे नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये हा देखील प्रश्न आहे बघा. हा देखील प्रश्न दिलेला आहे जो आता आपण सोडवत आहे. तर हे प्रश्न नमुना प्रश्नपत्रिकेमधील आहे, जे की ऑलरेडी मी एका मागच्या भागामध्ये सोडून दिले होते. ठीक आहे, गणित बुद्धिमत्तेचे. तर इथं आपल्याला 20चं जर म्हटलं तर 20 गुणिले एक 20चा अर्धा भाग असं दिलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं डायरेक्टली आपण गुणाकार केला तर 10 उत्तर येतं. ठीक आहे, इथं 10 उत्तर येतं. तर यापैकी नाही, इथं 10 उत्तर येतं. ऑप्शन क्रमांक 5 हे इथं योग्य उत्तर असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. पुढे जर म्हटलं तर आपल्याला एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. दुकानदाराने 12 पेन आणि 8 पेन्सिल यांची एकूण किंमत जर म्हटलं तर 320 सांगितली. ठीक आहे, तर एका पेनाची किंमत 20 रुपये असल्यास पेन्सिलची किंमत किती. आता हे थोडक्यात आपण कसं सोडू शकतो मित्रांनो. आता हे सोडवण्यासाठी आपण जर म्हटलं तर सर्वप्रथम जर म्हटलं तर जे 12 पेन आणि 8 पेन्सिल आहे, परंतु आपल्याला जर म्हटलं तर टोटल त्यांची किंमत किती दिली 320 रुपये. तर आपल्याला एका पेनाची किंमत 20 रुपये दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आता एका पेनाची किंमत आहे 20 रुपये. त्याच्यावरतून आपल्याला टोटल किती पेन आहेत मित्रांनो 12. म्हणजे आपल्याला टोटल पेनाची 12 पेनाची जी किंमत आहे, 12 पेनाची किंमत आपण काढून घेऊयात. 12 पेनाची किंमत काढण्यासाठी 12 गुणिले आपण 20 करणार तर 240 रुपये येतात मित्रांनो. आता हे 240 आहेत मित्रांनो, तर ते आपण 8 पेन्सिलीमधून मायनस करणार. आता 8 पेन्सिलीची किंमत टोटल आपल्याला काढण्यासाठी हे टोटल या किमतीतून आपल्याला मायनस करावं लागणार. म्हणजेच थोडक्यात जर म्हटलं तर 320 मायनस आपण 240, तर आपल्याला उत्तर काय आलं मित्रांनो 80.
तर हे 80 टोटल जर म्हटलं तर पेन्सिलींची 8 पेन्सिलींची एकूण किंमत झाली मित्रांनो. तर मग 8 पेन्सिली होते तर त्याच्यामुळे 8नाच भाग द्यावा लागणार. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 10. म्हणजे एक पेन्सिलची किंमत आपल्याला काढायला सांगितली होती ती 10 आली मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हा सरासरीचा तक्ता आहे मित्रांनो. याच्यावरती 2 प्रश्न विचारले गेले होते. तुम्हाला याचे जे स्पष्टीकरणाचे आपण जे ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. तर या टाईपचे जे प्रश्न येतात किंवा हाच प्रश्नाचे मी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे मागच्या याच्यामध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये देखील दिलेलं आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न आपण स्किप करूयात मित्रांनो. काय बेसिकली याच्यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर परीक्षेमध्ये 300 पैकी गुण मिळालेत आणि 10 पैकी मुलाखत होती. म्हणजे 300 गुणांचा आपल्याला लेखी परीक्षा होती आणि 10 गुणांची मुलाखत होती आणि टोटल 1000 विद्यार्थी होते. तर त्यांचा आपल्याला इथंच तक्ता दिला आणि त्या तक्त्यावरती आपल्याला प्रश्न दिलेत. तर त्या प्रश्नानुसार आपल्याला हे जे आहेत ते पर्याय कोणते येईल योग्य ते सांगायचं होतं मित्रांनो. या टाईपवरती 2 प्रश्न आले होते या तक्त्यावरती. तर त्या टाईपचे देखील तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न नक्की विचारले जाणार आहेत IBPS पॅटर्ननुसार. आणि काही अडचण नाही. टेस्टमध्ये देखील भरपूर प्रश्न आपण या टाईपचे कव्हर केलेत. मागच्या भागामध्ये देखील याचं स्पष्टीकरण तसं आपण बघितलेलं आहे. तो भाग बघितला नसेल तर चॅनलचा जस्ट मागचा आपला बँकिंग सहकार्याचा जो भाग आहे सांगलीचा तो बघा. त्याच्यामध्ये याच प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. तर चला पुढे जर म्हटलं तर मराठीवरील प्रश्न बघूयात आता. मराठीवरती बघा आता शेवटचे प्रश्न आपल्याला त्रुटी शोधायला सांगितले मित्रांनो. 5 वाक्य दिलेले आहेत. तर कशामध्ये त्रुटी आहे, चुका आहे ते आपल्याला शोधायचं होतं मित्रांनो. ठीक आहे. तर बघा सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देखील कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्रुटी कशामध्ये आपल्याला शोधायची बघा मित्रांनो. इथून तर इथपर्यंत आपल्याला वाक्य दिलेलं आहे मित्रांनो हे 5. ठीक आहे. आता इंग्लंडमधून जन्मलेल्या त्याच्यानंतर आपल्याला हे वाक्य पुढे दिलंय. तर पहिल्याच वाक्यात आपल्याला त्रुटी दिसत आहे. इंग्लंडमधून जन्मलेल्या. तर आता इथं इंग्लंडमध्ये पाहिजे होते इंग्लंडमध्ये असं. तर हे वाक्यामध्येच इथं त्रुटी गवसत आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे देखील आपल्याला त्रुटी शोधण्यावरतीच इथं प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर इथंही आपल्याला टोटल 5 वाक्य दिलेले आहेत मित्रांनो. तर आपल्याला जर निर्दोष असेल सगळं वाक्य बरोबर असेल तर 5 नंबरचा पर्याय इथं निवडायचा असतो. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर 4 याच्यामध्ये चुकी आहे मित्रांनो. इथं झाली आहे. आता एका गलिच्छ गावी झाली आहे असं दिलेलं आहे मित्रांनो. तर झाली होती पाहिजे होतं मित्रांनो. इथं झाली होती पाहिजे होतं. पूर्ण वाक्य वाचल्यानंतर इथं झाली होती असं इथं पाहिजे होतं. त्याच्यामुळे आपल्याला भूतकाळाचा संदर्भ इथं दिसत आहे. त्याच्यामुळे झाली आहे नव्हे तर झाली होती असायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये इथं त्रुटी बघण्यासाठी भेटत आहे. त्याच्यानंतर बघा शब्दसमूहासाठी एक शब्द एक वाक्य दिलं जाईल. त्यासाठी एक शब्द योग्य कोणता बसत आहे ते आपल्याला सांगायचं असतं. आता स्वतःची कामे करणारा, स्वतःची सर्व कामे करणारा याच्यासाठी कोणता आपल्याला योग्य शब्द दिसेल? स्वावलंबी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. आता जर म्हटलं तर इथं आपल्याला बघा स्वावलंबीचा आपण विरुद्धार्थी शब्द कोणता होतो मित्रांनो? परावलंबी असं म्हणू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचं होऊ शकतं. आणि बाकी जर म्हटलं तर बाकीचं याचा काय अर्थ होतो मित्रांनो? स्वतःहून निर्माण झालेला. याचा काय अर्थ होतो मित्रांनो? स्वयंचलित चालणारा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जर म्हटलं तर याचा अर्थ काय होतो? स्वतःच्या कष्टाने मिळवलेले किंवा याचा अर्थ काय होतो मित्रांनो? स्वतः अभ्यास करणारा. ठीक आहे. अशा प्रकारचा अर्थ होतात. तर आपल्याला या वाक्याचा योग्य अर्थ होतो स्वावलंबी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला शब्दसमूहासाठी एक शब्द याच्यावरती प्रश्न विचारला होता मित्रांनो. कोणतेही काम करणारा तर तो कोण असतो मित्रांनो? आपल्याला ऑप्शन क्रमांक बघा ऑप्शन क्रमांक 4 इथं योग्य बसत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होईल. बाकीचे पर्याय इथं चुकीचे आहेत. इथं संधी विग्रह आपल्याला हिमालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता असं विचारलंय. तर आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर काय होईल म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हिम प्लस आलय इथं संधी विग्रह योग्य होईल मित्रांनो. इथं हिमचं इथं प्लस आ. ठीक आहे. हिमालय इथं हिम प्लस आले अशा प्रकारचा इथे विग्रह होतो आणि त्याच्यापासून हिमालय हा शब्द तयार होतो मित्रांनो. योग्य संधी आपल्याला संधी विग्रह ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे आपल्याला समानार्थी शब्द आपल्याला इथं सांगायला सांगितलेला आहे. सूर्य या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हटलेला आहे. तर सूर्य या शब्दाचा समानार्थी जर म्हटलं तर बघा चंद्र नाही होत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. बाकी भानू, मित्र, रवी, आदित्य हे सूर्याचे समानार्थीचे शब्द आहेत असं म्हणायला हरकत नाही. चला पुढे आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा होता. डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ आपल्याला सांगायला सांगितला होता. तर आपण म्हणू शकतो अत्यंत सावधगिरीने किंवा लक्षपूर्वक पाहणे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा लिंगवचन. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप जे आहे मित्रांनो विदुषी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक विदुषी म्हणजे 1 नंबर होईल मित्रांनो. पहिली नाही दुसरी वेलांटी असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो.
बाकी जर म्हटलं तर हे सर्व जे होणार नाही. चला पुढे बघा, प्रयोग आपल्याला ओळखायला सांगितलं होतं मित्रांनो. एक वाक्य दिलंय, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धडा शिकवला, या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर आपल्याला या वाक्यातील प्रयोग कोणता होतो मित्रांनो? भाव्य प्रयोग होतो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर वाक्यात कर्ता हा शिक्षक आहे, शिक्षकांनी, आणि कर्म, कर्म म्हणजे विद्यार्थी, विद्यार्थ्यांना, या दोघांना जर म्हटलं तर प्रत्यय लागलेला आहे. नि ना, हे आपण जेव्हा हे प्रत्यय लागतात मित्रांनो, जेव्हा कर्ता आणि कर्म दोन्ही प्रयुक्त असतात मित्रांनो, असं म्हणू शकतो, प्रत्यय युक्त असतात, तेव्हा भावी प्रयोग लागतो मित्रांनो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी किंवा 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. शिक्षकांनी हा हे जर म्हटलं तर आपल्याला जर म्हटलं तर कर्त्याचा प्रत्यय आहे, आणि कर्म जर म्हटलं तर विद्यार्थ्यांचा इथं आपल्याला प्रत्यय दिसत आहे. ठीक आहे. आणि इतर जे पर्याय दिलेले जसे कर्तरी प्रयोग, तर कर्त्याला प्रत्यय नसते आणि इथं कर्माला प्रत्यय नसते, तेव्हा हे येतं मित्रांनो. तर हे देखील होणार नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा शेवटचा प्रश्न, उंटावरून शिळा हाकणे या म्हणीचा योग्य अर्थ. तर या म्हणीचा योग्य अर्थ काय मित्रांनो? प्रत्यक्ष प्रत्यक्ष काम न करता लांबूनच आपण म्हणू शकतो सल्ले देणे, अशा प्रकारचे फुकटचे सल्ले देणे. तर हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर बाकी सर्व प्रश्नांचं सविस्तर स्पष्टीकरण मी दिलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमाने. बाकी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे नंतर व्हिडिओ. बाकी व्यवस्थित जर म्हटलं तर बाकी जेवढे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होते, इतर महत्त्वाची माहिती असते ती पहिले मी तुम्हाला सांगून घेतली, जसं की बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, याचं डिटेलमध्ये सविस्तर पहिले व्यवस्थित स्पष्टीकरण मी दिलेलं आहे मित्रांनो. थोडंसं जर आता हे थोडंसं लहान केलं पेज, तर आपला टेस्ट सिरीजचा भाग येतो मित्रांनो. पुढे बघा, टेस्ट सिरीजचा, तर ही देखील आपली 7 नंबरची टेस्ट सोडत होतो आपण. तर ह्या देखील आपल्याला टेस्ट सिरीजचाच भाग आहे मित्रांनो. पुढे आन्सर की दिलेली आहे, आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रश्न उत्तर, त्याच्यानंतर झाल्यानंतर स्पष्टीकरण, IMP पॉईंट, इतर पर्यायाची माहिती, हे सर्व काही दिलेलं आहे बघा या स्वरूपामध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला ही टेस्ट जॉईन करावं लागेल. आपल्या टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची असणार आहे. तर या टेस्टमध्ये हे सर्व काही तुम्हाला असणार आहे मित्रांनो. ही नव्हे, ही आपला टेस्ट प्लस नोट्सची प्राईज आहे मित्रांनो. तर ही बघा 139ची ही टेस्ट आहे. तर त्याच्यामध्ये हे सर्व तुम्हाला 20 टेस्ट भेटणार आहे मित्रांनो सोडवण्यासाठी. जॉईन करण्यासाठी तुम्ही इथे या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्यानंतर लगेच तुम्हाला जॉईन केलं जाईल. तुम्ही बघितलं नसेल तर या व्हिडिओमध्ये 14 प्रश्न झाल्यानंतर 15व्या प्रश्नाच्या वेळेस मी टेस्टबद्दल माहिती दिलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन त्याच्याबद्दल माहिती बघू शकता. तर चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. काही माहिती जर समजली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासोबत चॅनलला देखील जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.